कावत्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नमस्ते हरि श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः सीता शुद्धीस गेले वानर दक्षिणेशी अंगद वीर निघाले जी सपरिवार वानर वीर समवेत श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा सुग्रीवाची आज्ञा सर्व वानर मंडळीला त्या ठिकाणी झाली। पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेचे असणारे सर्व वानर त्या ठिकाणी शुद्धी करण्यासाठी गेले आणि दक्षिण दिशेसाठी असणाऱ्या हनुमंतरायासह नळ नीळ अंगद जांबवंत हे सैन्य त्या ठिकाणी आणि दक्षिण दिशेचा शोध घेण्यासाठी निघू लागले। सुग्रीवे बोलो नी हनुमंत हाती दिजला वाणी सुत सीता शुद्धी राम कार्यात तुझे निज विजयी आणि असणाऱ्या सुग्रीव राजाने म्हणजे हनुमंताला जवळ बोलावून घेतलं आणि असणारा त्याच वेळेस वाळीचा मुलगा असणारा अंगद आहे। अंगदाच्या हाताला धरला, अंगदाचा हात आणि हनुमंताचा हात हातात त्या ठिकाणी दिला आणि सांगितलं गेलं हनुमंतराया तुमच्या असणाऱ्या म्हणजे कीर्तीनं असणाऱ्या या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे अंगदाच्याही सहकार्यानं असणारं यश म्हणजे कार्य करताना त्या ठिकाणी प्राप्त होईल म्हणून म्हणजे अंगदाला सोबत घेऊन म्हणजे अंगद वीर अति विख्यात सवेनळ नीळ जांबवंत वानर वीर संख्यात दुर्धर पंत दक्षिणे आणि त्याच वेळेस दक्षिण दिशेला शिती माईची शुद्धी घेण्यासाठी म्हणजे असणाऱ्या हनुमंतरायाबरोबर अंगदीला नळ दिला नीळ दिला असणारा जांबवंत महाराज त्या ठिकाणी दिले त्यांच्यासह कोट्यावधी सैन्य आणि म्हणजे दक्षिण दिशेला जाऊ लागलं। अंगद वीर अति विख्यात अंगद वीर अति विख्यात सवेनळ नीळ जांबवंत वानर वीर संख्यात दुर्धर पंत दक्षिणे आणि दुर्धर असणारा मार्ग क्रमण करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी अंगद नळ नीळ जांबवंत हनुमंतराया ही सर्व सेना म्हणजे आपली घेऊन जाऊ लागले। सिद्धी न्यावया राम कार्यार्थ शुद्धी साधवया सीता मुकरण करुणी हनुमंता होय दाडिता सुग्रीव आणि दक्षिण दिशेला सीतामाईची शुद्धी करण्यासाठी मुखरण असणारा मुख्य म्हणून म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी दिला। हनुमंतरायाबरोबर नळ नीळ अंगद जांबवंत सारखे दुर्धर वीर म्हणजे त्या ठिकाणी पाठवले। सीता शुद्धी माझे माता सुग्रीवे ठेविली तत्वता त्यांनी उल्हास हनुमंता श्रीरामकांता शोधावया मग म्हणजे त्याच वेळेस असणाऱ्या हनुमंतरायाला आज्ञा दिली। हनुमंतरायाने राजा सुग्रीवाची असणारी आज्ञाप्रमाणे नमस्कार त्या ठिकाणी घातला राम कार्य साधण्यासाठी हनुमंतराया निघू लागले। कैशाय पाठे सीता गुण लक्षण स्वरूपता समोळी पुसोन श्री रघुनाथा वनी गिव सीता ओळखाया मग असणाऱ्या हनुमंतरायाने विचार केला प्रभू रामचंद्राकडे गेले रामाचा असणारा साष्टांग नमस्कार प्रभू रामचंद्राला हनुमंतरायाने घातला सांगितलं वनामध्ये फिरत असताना किंवा म्हणजे सीताबाईची शुद्धी म्हणजे करत असताना सीतामाई दिसायला कशी आहे कसं स्वरूप आहे त्या ठिकाणी याच्याविषयी माहिती हनुमंतराया विचारू लागले। सद्गुरु मुखे सद्भावे स्वरूप निश्चय न करवे तरी ते वस्तू प्राप्ती न होय व्यर्थ भोवे वनवासी मग असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतराया म्हणू लागलेले आहे जे कार्य आपल्याला करायचंय त्या कार्याचा असणारा मागचा पुढचा इतिहास म्हणजे त्या ठिकाणी माहिती पाहिजे किंवा एखाद्या असणाऱ्या व्यक्तीचा शोध त्या ठिकाणी घ्यायचा मग त्या व्यक्तीचं असणारं रूपरेखा लावण्य गुण त्या ठिकाणी सगळं म्हणजे माहिती पाहिजे म्हणजे असणारा फोटो तरी त्या ठिकाणी असावा त्या सीतामाईचं असणारं स्वरूप कसं आहे हे आपण म्हणजे आपल्या असणाऱ्या सद्गुरूच्या मुखातून म्हणजे असणारं ज्ञान म्हणजे त्याच्याविषयी आपला अवगत म्हणजे करणं श्रेष्ठ त्या ठिकाणी असतं म्हणून सद्गुरू असणारे प्रभू रामचंद्र यांच्या मुखातून म्हणजे सीतामाईचं असणारं स्वरूप म्हणजे त्या ठिकाणी जाणून घ्यावं मग म्हणजे सीतामाईची शुद्धी करण्यासाठी सोपं जाईल असा विचार हनुमंतरायाने केला। स्वरूप निश्चय न करिता वानर पाव गेले सीता त्याची न नव्हे ते सर्वता येतील आता परतोनी मग असणारं म्हणजे जे पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला वानर म्हणजे त्या ठिकाणी गेले आग्नेय नैऋत्य वायव्य ह्या दिशेला जी वानर मंडळी गेलेली आहे राजा सुग्रीवानं आज्ञा सांगितली आज्ञाप्रमाण मानली लगेच म्हणजे वानर मंडळी उतावीळ होऊन म्हणजे त्या ठिकाणी शोध कार्य करण्यासाठी गेली।
गेली, पण त्याने आजपर्यंत असणारी सीताच कधी पाहिलेली नव्हती. मग सीता कसली आहे? आपल्या शेजारून जरी अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी गेली तरी आपल्याही ओळखता त्या ठिकाणी येणार नाही. मग म्हणजे असणारी ही न विचारता न खून म्हणजे त्या ठिकाणी अवगत करता निघून गेली. म्हणून त्यांना सीता कदापिही म्हणजे त्या ठिकाणी सापडत नाही. त्यांच्याच्यानं सीतामाईचा शोध त्या ठिकाणी होणार नाही. 1 महिना तरी कशाला वाट बघावी लागते म्हणजे लगेच म्हणजे आताच माघारी येते. स्वरूपनिश्चय झालविन वस्तू प्राप्ती नव्हे जाण ही नदी नखालती मान येती परतोन मग असणारी आपल्याला जी वस्तू प्राप्त करायची आहे त्या वस्तूविषयीची माहिती आपल्याला अवगत असणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त त्या ठिकाणी असतं. म्हणून ह्या वानरांनी कसलीही सीतामाईचं स्वरूप जाणून त्या ठिकाणी घेतलं नाही. रूप कसं आहे, लावण्य काय आहे त्या ठिकाणी, तिची स्थिती काय आहे ही न जाणून घेता त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून त्यांना सीतेचा लाभ त्या ठिकाणी होणार नाही. रिकाम्या हातानं हीन दीन अवस्थेनं त्या ठिकाणी माघारी म्हणजे आता येतील असा हनुमंतराया विचार करू लागले. वस्तू प्राप्ती विना देख परत त्याचे काळमुख देव पितर त्या विमुख एक एक त्यासती. मग म्हणजे जो साधक म्हणजे त्या परिपूर्ण गोष्टीची माहिती त्या ठिकाणी परिपूर्ण घेत नाही त्यावेळेस तो विमुख त्या ठिकाणी होतो. त्याला असणारे पूर्वज जे पितर आहेत आपले ते सुद्धा म्हणजे त्याला त्या ठिकाणी हीन मानतात आणि ते पितर सुद्धा उदास त्या ठिकाणी होतात. म्हणून ह्या वानरांनी सीतामाईचं असणारं काहीही माहिती त्या ठिकाणी जाणून घेतली नाही. जावा म्हणलं की सालगड्यासारखं म्हणजे निघून त्या ठिकाणी गेले. म्हणून म्हणजे ते असणारं आपण ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जातो त्या गोष्टीची माहिती न घेता गेलं तर पितरही विमुख त्या ठिकाणी होतात. सर्व देवगण त्या ठिकाणी आपल्यावर कोपतात. म्हणून म्हणजे ही नदीन अवस्थेनं म्हणजे माघारी त्या ठिकाणी येते. दर्शन करावे आपण निश्चय करून संपूर्ण सर्व होती सावधान चित्तचित्रत्न शोधावे. मग म्हणजे आता ही वानरं उतावीळ होऊन गेले ती तसं म्हणजे आपण म्हणजे जाणं त्या ठिकाणी योग्य नाही. म्हणजे ती गेली म्हणून आपण बी लगेच उठायचं जायचं सांगितलं म्हणजे ही योग्य त्या ठिकाणी होणार नाही. हनुमंतरायाने विचार केला जर आपण म्हणजे तसं त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला बी अपमान सहन करावा लागेल. म्हणून म्हणजे असणारं सीतारूपी असणारं रत्न त्या ठिकाणी जर आपल्याला प्राप्त करून त्या ठिकाणी घ्यायचं असलं त्या रत्नाविषयीची माहिती त्या ठिकाणी जाणून घ्यावी. सीताविषयीचं असणारं म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे माहिती त्या ठिकाणी जाणून घ्यावी असा विचार हनुमंतरायाने केला. हे सिद्धरुनी मानसी हनुमंत पुसे अंगदासी नमस्कारोनी श्रीरामासी शीघ्र तुझपासी येईन. मग ही असणारं म्हणजे दक्षिण दिशेला सीतामाईची शुद्धी करण्यासाठी म्हणजे निघालेले आहेत. काही अंतरावर पुढे गेलेले आहेत. त्याच वेळेस हनुमंताच्या मनात हा विचार त्या ठिकाणी आला आणि त्याच वेळेस अंगदाला सांगितलं अंगद युवराज जरा थोडा वेळ इथं थांबा. म्हणजे रामानी सुग्रीव राजांनी कार्य सांगितलंय आपण आलोय म्हणले पण कुठलंही कार्य करण्यासाठी जात असताना सर्वप्रथम भगवंताचं असणारं दर्शन म्हणजे त्या ठिकाणी घ्यावं तेव्हा आपलं कार्य म्हणजे यशस्वी त्या ठिकाणी होतं. मी म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शनच घ्यायचं म्हणजे विसरलोय म्हणजे तसंच आलोय. इथं तुम्ही थोडा वेळ थांबा मी रामाचं दर्शन घेऊन येतो. सुग्रीवे तुझ सवे दाडिता शिवसंडला चित्ता पुस विसरलो श्री रघुनाथा वंदनाता येईन. मग असणाऱ्या अंगाची म्हणजे ऐका म्हणजे सुग्रीव राजानं आज्ञा दिली आणि मी बी उतावीळ झालो होतो म्हणजे सगळ्या दिशेला वानर पाठवली मला काय सेवा त्या ठिकाणी दिली नाही. आणि ज्या वेळेस मला आज्ञा म्हणजे सुग्रीव राजाची झाली तेव्हा उतावीळ झालो तसाच म्हणजे आलोय. रामाला काय माहिती विचारली नाही कसा मार्ग धरायचा सीता कुठं कशी त्या ठिकाणी हुडकायची सीतामाईचं स्वरूप काय आहे ही काही म्हणजे माहिती न घेता आलोय. जरा थांबा म्हणजे इथं मी लगेच म्हणजे विचारून येतो. ऐकून हनुमंताचे वचन अंगदे घातले लोटांगणा नमस्कारोनी श्रीरामचरण शीघ्र आपण येथे यावे. मग असणाऱ्या अंगदानं हनुमंतरायाला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला. चरणावर लोटांगण असणाऱ्या अंगदानं घातलं ना अंगदजी बोलू लागले हनुमंतराया जावा प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक व्हा. कृपेचा वरदहस्त मस्तकावर त्या ठिकाणी रामाचा घ्या आणि लवकर म्हणजे या कार्य
कार्य करायचंय, उशीर लावू नका. तुझे पिता वाळी निर्मुक्त, तुझे सुग्रीव सनात, तुझे अम्मा श्री रघुनाथ, स्वामी संतत लादला. मग असणारा अंगद म्हणू लागलेला आहे, हनुमंतराया लवकर जावा म्हणले. तुमचं एवढं श्रेष्ठत्व म्हणले त्या ठिकाणी वाकण्याजोग आहे. तुमच्यामुळे माझा असणारा वडील म्हणले त्या ठिकाणी, वाळी म्हणले असणारा त्या ठिकाणी मोक्षाला गेलेला आहे. असणारा सनहात म्हणजे असणारा वाळी त्या ठिकाणी झालेला आहे. माझा असणारा चुलता सुग्रीवही असणारा त्या ठिकाणी परमार्थाला लागला, रामसेवेला त्या ठिकाणी हनुमंता तुमच्यामुळे लागला. एवढंच नाही, सगळी वानर कुळी म्हणजे हनुमंतराया तुमच्यामुळे असणारी पुनीत म्हणजे त्या ठिकाणी झाले. म्हणून म्हणजे लवकर रामाचं दर्शन करा, लवकर म्हणजे माघारी या. तुझे श्रीराम दर्शन, तुझे वानरा भवतरण, तुझे सुग्रीव राजसन, तुझे महिमान अगाध. म्हणून असणारा अंगाजी म्हणू लागलेला हनुमंतराया तुमच्यामुळं म्हणजे हे असणाऱ्या वानराचं असणारी म्हणजे अवस्था पावन म्हणजे त्या ठिकाणी झालेली आहे. सर्व वानर म्हणजे असणारे रामनामांकित वानर मंडळी त्या ठिकाणी झालेली आहे. रामसेवा करण्याचं कार्य म्हणजे असणाऱ्या वानर मंडळीला मिळालं, ते केवळ हनुमंता तुमच्यामुळे त्या ठिकाणी. ह्या वानराला हा भवरूपी सागर म्हणजे असणारा संसाररूपी भवसागर तारून जात असताना म्हणजे असणारा तुमच्यामुळे म्हणजे असणारा राम त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून असणाऱ्या हनुमंताची स्तुती अंगदजी करू लागले. तू स्वामी आम्हा दास्य, तू मावलित आम्ही पोष्य, तू सद्गुरु आम्ही शिष्य, सत्यवास्य हे माझी. कसं अंगदजी म्हणू लागले, हनुमंतराया तुम्ही असणारे आमचे गुरु आहेत, आम्ही तुमचे असणारे शिष्य आहोत. तुम्ही आमची असणारी माता, आम्ही तुमची असणारी मुलं म्हणजे त्या ठिकाणी आहोत. तुम्ही गुरु आणि आम्ही शिष्य, तुम्ही असणार आम्ही तुमचा असणार दास त्या ठिकाणी आहोत. म्हणून म्हणजे तुम्ही लवकर म्हणजे रामाचं दर्शन करून या. हे शास्वनी तत्वता सेवक मनविषयी हनुमंता, येशी तुझी आगाधता वेदशास्त्रार्था गम्य. एवढंच नाही, हनुमंतराया तुमच्या अंगी असणारं म्हणजे सद्गुरू सारखी म्हणजे असणारी ज्ञान शक्ती आहे त्या ठिकाणी. आम्ही तुमच्या असणारे दास आहोत. पण तुम्ही म्हणजे स्वतःला मी मोठा आहे कदापिही म्हणजे त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. म्हणजे तुम्ही म्हणले असणारं दास्यत्व म्हणजे असणाऱ्या रामाचं करता दास म्हणून म्हणजे त्या ठिकाणी बोलता. म्हणून म्हणजे तुमच्या अंगी अगाध महिमा त्या ठिकाणी आहे. ऐकून अंगदाचे वचन, नळनीळ जांबवंत तारानंदन, अवघे घाली ती लोटांगण, नमुनी चरण हनुमंताचे. मग अंगदाचं बोलणं त्या ठिकाणी हनुमंतरायाची स्तुती केलेली आहे. अंगदानं ते बोलणं असणाऱ्या वानरांनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. नळ नीळ असणारं त्या ठिकाणी आहे. अंगद जे आहे, जांबवंत काका आहे त्या ठिकाणी. सगळ्यांनी म्हणजे असणाऱ्या हनुमंताला म्हणजे नमस्कार त्या ठिकाणी घातला. धन्य धन्य अंगदा तुझी वाणी, धन्य धन्य अंगदा तुझी जननी, धन्य धन्य तुझी करणी, वानर सैनी तू धन्य. मग एवढंच नाही, जांबवंत काका सहित नळ नीळ म्हणजे असणाऱ्या अंगदाला म्हणजे त्या ठिकाणी धन्यवाद देऊन बोलू लागले. अंगदा लहानपणी एवढं ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालं. धन्य धन्य तिची असणाऱ्या कुशीमध्ये तुम्ही जन्म घेतला, ती असणारी तुमची माता म्हणजे धन्य धन्य म्हणजे त्या ठिकाणी. मातेची कुस म्हणजे तुम्ही आज धन्य म्हणजे त्या ठिकाणी केली. तुमच्यासारखा असणारा श्रेष्ठ म्हणजे ज्ञानी त्या ठिकाणी दुसरा कोणी नाही. म्हणून अंगदाची स्तुती सर्व वानर मंडळी करू लागली. हे वानर समस्त अंगदाचे गुण वर्णित, हनुमंताशी शरणंगत विवंदित दोघांची. मग त्या ठिकाणी असणाऱ्या अंगदाचं बोलणं ऐकून अंगदाची स्तुती म्हणजे सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी करू लागली. अंगदाला असणाऱ्या त्या ठिकाणी बोलल्याबरोबर असणाऱ्या हनुमंतरायालाही असणारी शरण म्हणजे सगळी वानर त्या ठिकाणी आली. हनुमंतरायाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि प्रभू रामचंद्राकडे हनुमंतरायाला पाठवण्यासाठी सगळी बोलवण म्हणजे करू लागली. कुमारानी विवेकता, राजानी विनितता, यथार्थवादे रसाळवक्ता, त्याने हनुमंता आल्हाद. मग हनुमंतालाही अंगदाचं बोलणं ऐकून त्या ठिकाणी म्हणजे असणारा आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. नवल वाटलं गेलं. राजाचा असणारा मुलगा म्हणजे असणारा अंगद आहे त्या ठिकाणी. मग राजाचा मुलगा म्हटल्यावर म्हणजे तिथं काय असायला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी राजाच्या मुलाच्या अंगी विनीत वृत्ती त्या ठिकाणी येते का? कदापिही नसते. म्हणून म्हणजे राजाचा मुलगा आहे, बोलताना किती नम्रता आहे त्या ठिकाणी, विनीत वाणी आहे त्या ठिकाणी, आणि ज्ञानही अगाध आहे म्हणजे असणाऱ्या अंगदाच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये. याचा विचार हनुमंतरायांनी त्या ठिकाणी केला आणि अंगदाविषयीचं असणारं कौतुक म्हणजे हनुमंताला होऊ लागलं. अंगदाचे वदन हर्षिले हलिंगन, दोघ
सुख समाधान आनंद गण श्रीराम. अंगदाचं बोलणं हनुमंतरायाने ऐकलं गेलं. हनुमंतरायाला अतिशय आनंद झाला. प्रेमाचं चुंबन म्हणजे असणाऱ्या अंगदाचं त्या ठिकाणी हनुमंतरायाने घेतलं. छातीच्या ठिकाणी प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी दिलं. कौटाळले गेले आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी हनुमंतरायाने गण गंभीर हनुमंत आपला निज निश्चितार्थ कळणे दिच लोकांत पुसे गुह्यार्थ श्रीराम. मग असणार जे ज्ञानी लोक त्या ठिकाणी असतात, ही ज्ञानी लोक सगळी म्हणजे आपल्या मनात काय आहे हे इतर जगाला त्या ठिकाणी बोलून दाखवित नसतात. म्हणून हनुमंतरायाच्या मनामध्ये काय आहे, का रामाकडे त्या ठिकाणी चालले हे उघड कुणालाही त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. फक्त मनामधला भाव आहे सीतामाईची शुद्धी करायची आहे. मग त्याच्यासाठी लागणारी जी माहिती आहे ती गोळा त्या ठिकाणी करायची, हा मनोदय आहे. पण असणाऱ्या मित्राला असणाऱ्या सेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की रामाचं दर्शन त्या ठिकाणी करून येतो. हा मनामध्ये भाव ठेवून हनुमंतराया प्रभू रामचंद्राकडं आणि म्हणजे आले. आयसे पुसोनी अंगदाशी हनुमंताला श्रीरामापाशी बैसोनी या एकांताशी सीता त्यापाशी पुसतसे. हनुमंतरायाने अंगदाला सांगितलं थोडा वेळ म्हणजे तुम्ही सर्व सैन्य घेऊन इथं बसा, मी रामाचं दर्शन करून त्या ठिकाणी येतो असं सांगितलं. उड्डाण केलं. प्रभू रामचंद्राच्या समोर आले. प्रभू रामचंद्राला साष्टांग नमस्कार घातला. रामाच्या जवळ बसलेला हनुमंतराया काय प्रभू रामचंद्राला विचारू लागले. गवे सीता दक्षिणेची सीता भेटले आम्हाची आम्ही ओळखावी कैशी तिच्या स्वरूपाशी मद सांगे. प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंतराया आले. हात त्या ठिकाणी रामाच्या समोर जोडले. विनीत वृत्तीनं असणाऱ्या प्रभू रामचंद्राला हनुमंतराया विचारू लागले, रामा काम सांगितलं, कार्य आम्हाला आमच्या स्वाधीन त्या ठिकाणी केलं, पण कार्य करत असताना त्या ठिकाणी सीतामाईची शुद्धी करायची हे कळालं. पण नेमकं सीतामाईची शुद्धी करत असताना ती सीतामाई कशी आहे, कुठं त्या ठिकाणी वास्तव्य असतं, सीतामाईचं स्वरूप काय आहे हे आम्हाला काहीच म्हणजे त्या ठिकाणी माहिती नाही. कशी म्हणजे असणारी सीता म्हणजे आम्ही त्या ठिकाणी ओळखायची. हनुमंतानी प्रभू रामचंद्राला प्रश्न केला. रूपरेखा ठाणमान गुणगरिमा लक्ष लावण्य वस्तिस्थिती गती महिमान कृपा करोनी मद सांगा. रामा रामा ज्या असणारं कार्य करण्यासाठी सीतामाईची शुद्धी करण्यासाठी जायचंय त्या सीतामाईची असणारी स्थिती कशी आहे, गती काय आहे, तिचा असणारा रहिवास कुठं आहे, त्या ठिकाणी त्या सीतामाईचं गुण काय आहे, स्वरूप काय आहे, लावण्य दिसायला कशी आहे त्या ठिकाणी, ही इतंभूत माहिती म्हणजे सीताविषयीची मला सांगा. हनुमंतानी प्रभू रामचंद्रांना विचारलं. ऐकून हनुमंताचे वचन संतोषला श्री रघुनंदन निज शक्तीचे महिमान निज लक्षण सांगत. मग असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतरायाने विचारलं. प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि हनुमंतानं विचारल्यावर बरोबर प्रभू रामचंद्रालाही अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटला गेला. वाटल्याबरोबर जी असणारी निज आदिमाया आदिशक्ती सीतामाऊली आहे, या सीतामाऊलीचं चरित्र, सीतामाऊलीचं रूपरेखा लावण्य गुण लक्षण आणि असणारं स्वरूप म्हणजे प्रभू रामचंद्र आदिमाया आदिशक्तीचं सांगू लागलेले आहेत हनुमंतरायाला. एक बापा हनुमंता पुष्वाराशी एकांता मद तुझ नाही भिन्नता यथार्थ सीता सांगेन. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं आणि हनुमंतरायाला ऐक बापा हनुमंता. बाप कुणाला म्हणतात, जे असणारा सर्व श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी, सर्व कार्यामध्ये तत्परता आहे, श्रेष्ठ आहे, ज्ञानी आहे, त्याला असणारा बाप त्या ठिकाणी बोलतात. म्हणून असणाऱ्या श्रेष्ठ असणाऱ्या हनुमंता ऐक म्हणजे तू एकांताच्या ठिकाणी आला, एकांतात येऊन मला असणारा सवाल त्या ठिकाणी केला, प्रश्न विचारला गेला, त्याचं इतंभूत कथानक माहिती म्हणजे हनुमंता तुला सांगतो सावध रीतीनं म्हणजे आहे. माझे स्वरूप चैतन्य गण सीताची शक्ती संपूर्ण सीतेशी मद वेगळे पण प्रमाण असेना. ऐक हनुमंता, मी कसा आहे असणारा, मी चैतन्य घन असणारा मी प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी. पण या चैतन्य असणारं जे चैतन्य आहे, चैतन्याला जी असणारी निज शक्ती आहे, ही शक्ती म्हणजे असणारी सीता आहे म्हणजे त्या ठिकाणी.
जिथं असणारा पुरुष आहे तिथं असणारी प्रकृती म्हणजे त्या ठिकाणी असते. जिथं मी आहे तिथं असणारी सीता आहे म्हणजे मी आणि सीता भिन्न कदापिही म्हणजे त्या ठिकाणी नाही. अशा प्रकारे सीता मौलीची माहिती प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला सांगू लागले. श्रीराम गोडी सीता साकर श्रीराम रस सीता नीर श्रीराम ग्रत सीता क्षीर चिद मात्र श्रीराम सीता. मग कसं आहे म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र सांगू लागलेले मी म्हणजे असणारी साखर आहे आणि ह्या साखरेला जी असणारी गोडी आहे जो गोडेपणा आहे तो गोडपणा म्हणजे असणारी सीता आहे म्हणजे त्या ठिकाणी असणारा दुसरं काय दूध असणारा म्हणजे त्या ठिकाणी दूध आहे किंवा असणारा तूप आहे म्हणजे आणि त्या तुपाला जो असणारी चव आहे किंवा स्वाद आहे म्हणजे तो तूप असणारं मी आहे आणि त्याच असणाऱ्या तुपाला जी स्वाद आहे चव आहे ती असणारी सीता आहे म्हणजे त्या ठिकाणी. मेळविता द्रव्यंतर अग्निभाषे द्रोवाकर ते विचिता मात्र दिसे साकार विश्वरूप. मेळविता द्रव्यंकर अग्निभाषे द्रोवाकार द्रव्याकार अग्नीत ज्या भांड्यात अग्नी टाकला का त्या अग्नी त्या आकाराचं पाणी ज्या भांड्यात टाकत त्या आकाराचं पाणी. मेळविता द्रव्यंतर अग्निभाषे द्रव्याकार ते सीता मात्र दिशे साकार विश्वरूप. मग असणारा म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या भांड्यात म्हणजे अग्नी प्रज्वलित त्या ठिकाणी केला ती भांड म्हणजे असणारं मी आहे आणि त्या भांड्यात जसा म्हणजे आकार म्हणजे अग्नी त्या भांड्याच्या आकाराप्रमाणे त्या ठिकाणी घेते. जी असणारं तेज आहे तेज म्हणजे असणारी सीता म्हणजे त्या ठिकाणी आहे. नावदेचे नारळ पूर्ण कवट काढी तो करंटा जाण देवी सीता सचित्न मनुष्यपण तीस नाही. मग म्हणजे असणारं जी करंटी त्या ठिकाणी असतात जे अज्ञानी त्या ठिकाणी असतात मग आपण खरा नारळ त्या ठिकाणी घेतला की त्याचं असणारं वरचं म्हणजे कवच त्या ठिकाणी काढतो पण तोच असणारा म्हणजे साधक म्हणजे एखाद्या असणाऱ्या साखरेपासून म्हणजे असणारा नारळ त्या ठिकाणी बनवलेला असावा आणि तो आपण खरा नारळ सोलतो त्याप्रमाणे म्हणजे खरी साखरेचा नारळ म्हणजे त्या ठिकाणी सोलण्यासाठी जातो म्हणजे तो जसा त्या ठिकाणी मूर्ख आहे तसं हे अज्ञानी साधक म्हणजे त्या ठिकाणी राम आणि सीता ही वेगळी म्हणजे त्या ठिकाणी भासतात. म्हणून म्हणजे असणारं मी आणि असणारी सीता म्हणजे आमच्या दोघात म्हणजे कसलाही दोहीपणा म्हणजे त्या ठिकाणी आणि नाही. नारळ सर्वांगी साकार सीता चैतन्य साकार तिचे इंद्रिय व्यापार चिदचिन मात्र स्वभावे. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारी सीता ही असणारी साखर आहे साखरेची असणारा म्हणजे सीता मी असणारा साखर आहे आणि माझी त्या साखरेला असणारी गोडी म्हणजे सीता आहे त्या ठिकाणी आणि ही सर्व इंद्रियावर असणारी सत्ता जी आहे इंद्रियाचं असणारी सत्ता म्हणजे ती असणारी सीता आहे म्हणजे त्या ठिकाणी. अर्धनारी नटेश्वर दो स्वरूपी एक शरीर ते सीता श्रीरामचंद्र भिन्नाकार भिन्नत्वे. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरू दस्तू का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग बळीपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान हनुमंतराय असणारे सीतामाऊलीचे असणारे कशा दिसतात काय दिसतं ते विचारलं पण पाहायला गेलं तर स्वरूपाचं वर्णन दिसतं ते रूप असतं दिसत नसतं ते स्वरूप असतं आणि त्याच्याविषयी प्रभू रामचंद्राला सांगतात अर्धनारी नटेश्वर. जसं असणारं ती अर्धनारी आणि अर्ध नटेश्वर असं महादेवजीचं स्वरूप असावं अर्धे पार्वती माता आणि अर्धे महादेवजी तसं अर्ध मी आणि अर्धे सीतामाऊली आहे आणि फक्त दिसायला वेगवेगळे आहोत. ही सीता हे प्रभू रामचंद्र भिन्न भिन्न वेगवेगळे दिसतात पण पाहायचं म्हणलं तर अर्धनारी नटेश्वर जसं आहे तसं आम्ही दोघं नटलेलो आहोत. हनुमंतरायाला सांगू लागले पुरुष भाग सोय लपवी सोयीच्या प्रकृती ते नाचवी प्रकृती भाग जय लपवी प्रकटी पदवी पुरुषाची. वेळ जसं वेळ येईल तशा प्रकारचं कार्य करतात. ज्यावेळेस पुरुषाचं कार्य करायचंय तीच असणारी पुरुष असणारे आपलं जी काय प्रकृती स्वरूप आहे ती असणारं लोक पावती आणि पुरुषासारखं काम करते. तीच कधी कधी असणारी काय करते पुरुषाचा अंग असणार संपवते प्रकृती नाचवते. जसं म्हणजे एखाद्या वेळेस एखादा माणूस काय असतो उजव्या हाताने भरपूर काम करतो. माणसाने उजव्या हाताने काम केलं की त्या उजव्या हातामध्येच असणारा
पुरुष असतो, शक्ती जी शक्ती असते तीच असणारी प्रकृती असते. आणि ज्यावेळेस असणारा स्त्री उजव्या हाताने काम करत असते त्यावेळेस ती प्रकृती जरी असली तरी ती पुरुषत्वाने नटलेली असते. अशा प्रकारचा असणारा आणि पुरुष आणि प्रकृती एकाच अंगाने नटलेलं. ज्यावेळेस प्रकृतीची वेळ येईल त्यावेळेस प्रकृती डोकं काढते वर, आणि ज्यावेळेस असणारा पुरुषाची वेळ येईल त्यावेळेस पुरुष डोकं काढतो वर, डोकं काढतो. अशा आम्ही दोघं एकाच प्रकृती आणि पुरुष एकत्र नटलेलो आहोत. भ्रांती पडदा सोडिता जाना मिथ्य प्रकृती पुरुष वामान जे विशिता श्री रघुनंदन चैतन्य घन स्वरूप. दोघांचे दोघं असणारे आम्ही चैतन्य स्वरूप आहोत, ज्ञान स्वरूप आहोत. फक्त भ्रांतीमुळे असणाऱ्या माणसाला कळत नाही, समजतात ना वेगळं वेगळं. आता बघा जी बरोबर असतं त्याला वेगळं समजणं ह्याला भ्रांत म्हणतात. आता ही सीतामावली ती सीतामावली असणारे सरळ सरळ मानतात मावलं. पण प्रभू रामचंद्र काय म्हणू लागलेले आहेत, ती सीता नव्हे केवळ चित शक्ती माझी, निज शक्ती माझीच ताकद आहे. आपल्या अंगातली आपली ताकद म्हणजे आपली सीता आहे, आणि आपलं असणारं पुरुषत्व असणारं ते आहे, तीच असणार मी आहे. असं भ्रांतीमुळे तुम्हाला वेगवेगळं वाटलं जातं. पण माझी ताकद माझी शक्ती असणारी ज्ञानस्वरूप असणारी सीता मावली आहेत. प्रभू रामचंद्र हनुमंतरायला सांगू लागले, असता भ्रांती पडत साचर ते तिचा हा निज निर्धार शोधनीय न पाती नर तोच विचार अवधार. भ्रांतीचा पडदा असतो त्याच्यामुळे वेगळंच मानतात माणसं. आणि ती भ्रांतरूपी जर पडदा जर काढला गेला तर माणसाला जी काय खरं आहे ते असणारं कळलं जातं. मग असणारा त्या भ्रांतीचा पडदा काढत नाही ती, निर्धाराने नीट पाहत नाही ती, न पाहिल्यामुळे त्याला दुसरं चित्र दिसतं. आता कसं चित्र दुसरं दिसतं त्याच्याविषयी हनुमंतराला प्रभू रामचंद्र काय सांगतात ऐका. दोन्ही भागांचा व्यापार जे विचारवी नटेश्वर ते विशिता श्रीरामचंद्र दरित अवतार देव कार्य. प्रभू रामचंद्र आणि सीता मावली कसे आहेत म्हणजे जसं म्हणजे एखादा असणारा पिक्चर असावा आणि पिक्चर मध्ये असणारा नट असतो, तो दोन्ही भाग एकच चालवतो की. आता नटरंग जर पिक्चर बघितला नटरंग तर मनुष्य आहे, पण असताना त्यांनी स्त्रीचं पार्ट कसं नटवलेलं आहे तसंच म्हणजे मी एकटाच प्रभू रामचंद्र, पण वेळ आली की सीता मावली, पण वेळ आली की नटरंग. आता त्याच्यात मला नेमकं आठवणं फक्त पिक्चरच आठवतं नटरंग. ते एखादा असणारा चांगला असलं तर बघितला पण नाही, पण फक्त एकदा कुठंतरी टेलर बघितलं होतं की त्यात एकच पुरुष आहे त्यांनी स्त्रीचं पण पार्ट धारण केलेलं आहे. तशा प्रकारचं जर आपण आता पिक्चर बघितला तर काय म्हणतो तो जो काही हिरो आहे स्त्रीचा आहे, म्हणजे त्यांनी ती पार्ट धारण केलेला आहे. का कशामुळं भ्रांतीचा पडदा आहे, आणि तो भ्रांतीचा जर पडदा बाजूला काढला तर तो नटरंग नाही, तो हिरो आहे दिसलं जातं. तसं ती भ्रांतीचा पडदा काढला की जसं एकच हिरो असणारा दोन्ही पार्ट साथ देतो तसं आम्ही दोन्ही पार्ट देवांचं कार्य करण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर वेगवेगळं होऊन आलेलो आहोत, नाहीतर आम्ही एकच आहोत. प्रभू रामचंद्र सांगतात, स्वपदी स्थापवया सुरवर भक्त द्यावया सुख साचार सीता आणि श्रीरामचंद्र दरित अवतार स्वलीला. स्वलीलेने आम्ही अवतार धारण केलेले आणि वैकुंठवासी आलो याची कारणासाठी साच भावे वर्तावया. आम्ही वैकुंठात ठेवत असणारे म्हणजे शेषावर शयन करणारा विष्णू परमात्मा भगवंत आहे आणि त्याची शक्ती असणारी सीता मावली. पण आम्ही दोघांचे जवळ 33 कोटी देवांची बांधावडी सोडण्यासाठी, नवग्रहांची वेळी तोडण्यासाठी, लंकेमध्ये राम राज्याची गुढी उभा करण्यासाठी. एवढंच नाही, आपली जी काय भक्त आहेत वाढवावया भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे भक्तिभाव वाढवण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी, भक्तांना सुख देण्यासाठी आम्ही ह्या पृथ्वी तलावर अवतरित झालेलो आहोत. फक्त सीता आणि प्रभू रामचंद्र अशा वेगवेगळ्या पार्टमध्ये असणारे आम्ही पृथ्वी तलावर अवतरित झालेलो आहोत. प्रभू रामचंद्र सांगू लागले, अवताराच्या सोलीला साखरे शोभे जनक बाळा तिच्या स्वरूपाचा सोहळा एके कुशळा हनुमंत. अशा अवताराची लीला आहे आमची. अवतार म्हणलं तर अवतरण, उच्च पदावरून खाली येणं, ह्याला म्हणायचं अवतरण, वरून खाली येणं. अशा वरून उच्च पदावर आम्ही होतो आणि ती असणाऱ्या सीता माऊली शक्तीरूपी सीता माऊली डायरेक्ट आकाराला आली नावा रूपात तुका म्हणे झाला सोपा नावाला आली रूपाला आली ती शक्ती, नाहीतर निर्गुण निराकार असणारी आहे. सांगता येतं माझी शक्ती अशी आहे माझी शक्ती तशी, कार्याने दाखवता येईल की माझी ताकद बघा मी माईक उचलू शकतो, कार्याने दाखवता येतील शक्ती, पण प्रत्यक्षात ताकद किती आहे शक्ती किती दाखवता येईल का दाखवताच येत नाही. पण ती असणारी आकाराला आली सीता मावली आणि त्या आकाराला सीता मावली आल्याबरोबर
हनुमंतराया हुशार आहोत तुम्ही म्हणले, ज्ञानी आहोत म्हणले तुम्ही, त्या सीता माऊलीची असणाऱ्या स्वरूपाचा, रूपाचा नाही स्वरूपाचा असणारा सोहळा तुम्हाला ऐकायचा का, सांगायचा का, सांगतोय का म्हणले. सीतेची नित्य गमन गमन हे मुख्य ओळखावी खून, सीतेच्या चरण चरण विना गती तीसी. सीता माऊलीला ओळखायचं तर सीता माऊलीला गमनागमन नाही, चालणं थांबणं नाही. हाय का ताकदीला आपल्या चालणं, कुणाची ताकद चालली का आतापर्यंत, शक्ती चालती का, चालतच नाही, जागच्या जागेवरच असते आणि तिला येणं बी नाही जाणं बी नाही. आपण आपल्या असणाऱ्या पराक्रमाच्या जोरावर शक्तीचा वापर आहे, पण शक्ती असणारी अशी सीता माऊली आहे, तिला चालणं बी, त्यांना चालणं बी नाही, थांबणं बी नाही म्हणले असणार. एवढंच नाही, हीच मुख्य सीता माऊलीचं जर ओळखायचं म्हणलं तर पाया वाचून चालतात. ताकदीला पाय आहेत का कोणाची, शक्तीला ताकदी, शक्तीची का आपण वापर करतो, शक्तीला पायात का, अहो पाया वाचून शक्ती चालते. अशा प्रकारची मुख्य ओळखण सीता माऊलीची आहे. हनुमंतराला प्रभू रामचंद्र सांगू लागले. द्वंद्व न पद द्वंद्व त्याची सीतेचे निज पद, जीव शिवपणाचा उच्छेद तो पदबंध सीतेचा. पाहायला गेलं तर असं ना, एका बाजूने पाहायला गेलं तर सीता माऊलीला पाय आहेत दोन, एका बाजूला पाहिलं गेलं तर पायच नाही, बिना पाया वाचून चालती. जर पाय असलं सीता माऊलीचे तर कसे आहेत म्हणले, द्वंद्वी नाहीत, मी तू पण. आपल्या पायात एक उजवा एक डावा. तू का म्हणे वाम सवे भाग, तू का म्हणे एकच अंग, एकच अंग आहे. नुसतं आपण म्हणतो डावा आणि उजवा, किती फरक पडतो. पण हे असणारे सीता माऊलीचे दोन पाय आहेत, हे दोनदा बी नाहीत, मी तू पणाचे आहेत. डाव्या आणि उजव्याच्या पलीकडचे असणारे तीच असणार जीव आणि शिवपणाचा उच्छेद म्हणजे दोघांनाही संपून टाकणारा, मी तू पण असणारा भेद असणारा संपून टाकणारे. समचरण विठेवरी, जसं समचरण विठेवर आहे तसं सीता माऊलीचे दोन्ही पाय आहेत, असं असणारे प्रभू रामचंद्र सांगू लागले. फडापुच्छ वांकुडा नाग तो नाग म्हणती सोनेची सांग, ते विगुल फजानो विभाग सीतेची सांग चिन्ह मात्र. असणारा एखादा साप आहे, फड्याचा आहे, वेडा वाकडा आहे, फडा काढून उभारलेला आहे, पण सोन्याचा आहे, मग नाग तो नागत. तशा प्रकारे असणार सीता माऊलीचे असणाऱ्या जे असणारे चार आहेत, असणारे मांडे आहेत, ती सरळ असणारे आहेत म्हणले, चिन्ह मात्र आहेत, स्वयंप्रकाशित आहेत, ज्ञान स्वरूप आहेत. अशा प्रकारच्या सीता माऊलीचे असणारे जानू म्हणजे असणाऱ्या मांडे आहेत, प्रभू रामचंद्र सांगू लागले. सीता गुहेंद्रिय विचार तिचे निज गुह्य श्रीरामचंद्र, तिचे रती सुखाचे सार 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 श्रीराम. त्याच्यानंतर जी काय गुही अंग आहे सीता माऊलीचं, त्या गुही अंगापर्यंत असणाऱ्या प्रभू रामचंद्राशिवाय कोणी पोहोचू शकत नाही, कोणालाही तिथलं ज्ञान प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं असणार कसं आहे, असार आणि सार. असार तो संसार, सार तो भगवंत. असा हा आसार कधी न संपणार, आसार संसार असणारा संपणार आहे, सार असणारा भगवंत आहे. ते ज्ञान असणारं गुह्य इंद्रियाच्या ठिकाणचं ज्ञान प्रभू रामचंद्र जाणू शकतात. असे असणारे गुप्त इंद्रिय सीता माऊलीचा प्रभू रामचंद्र सांगतात. सीतेचे जे काय निज उदर मळविन निर्मळ साचर, चैतन्याग्नी वसवी जठर ते माहेर जीव शिवा. सीता माऊलीचा असणारा जठराग्नी, जठर आहे जठर, पोट आपण त्याला म्हणतो, त्या जठराच्या ठिकाणी सीता माऊलीनं म्हणजे असणार ते जठर कसं आहे, आपलं कसं असतं माहिती का, पोटात एक आणि वाटात एक, लय मळ. आपण म्हणतो किती मळ आहे त्या पोटात काय माहिती. पण सीता माऊलीचं जे काय पोट आहे, जठर आहे, तिथं मळ अजिबात नाही, निर्मळ आहे. काम क्रोध मद मत्सर अहंकार अजिबात नाही. अशा प्रकारचा असणारा जठराग्नी, त्या जठराग्नीच्या ठिकाणीच म्हणजे चैतन्य घनरूपी अग्नी तिला असणाऱ्या आपल्या जठराच्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि तिथंच असणार जीवाला आणि शिवाला विश्रांती प्राप्त होतं. अशा प्रकारचं जठर सीता माऊलीचा प्रभू रामचंद्र सांगतात. सीतेचे जे का हृदय भुवन नित्य वसवी श्री रघुनंदन, हे मुख्य हनुमंता ओळखना सुख संपन्न श्रीरामे. ऐकाल हनुमंतराया प्रभू रामचंद्र सांगू लागले, सीता माऊलीचं जे काय असणार हृदय रूपी भुवन म्हणजे जे काय घर आहे, त्या घरामध्ये वास्तव्य कोणाला करून ठेवलं असेल तर प्रभू रामचंद्रला. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल, हृदयाच्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्रला कोंडून ठेवलेला आहे. हीच मुख्य ओळखण आहे सीता माऊलीची.
लक्षात ठेवा, आपल्या हृदयाच्या ठिकाणी असावं. म्हणून तर असणाऱ्या त्या सावतामाळ्याने कुठं आपलं हृदय चिरलं, त्याच्यात विठ्ठल दाखवला. हनुमंतराने कुठं दाखवलं असणार, छाती पाडली प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मी सीतामाऊली दाखवले, ते पंचायत दाखवलं. तशा प्रकारे असणाऱ्या सीतामाऊलीच्या हृदयात कोण असेल तर अखंड प्रभू रामचंद्र आहे. आणि मग त्या प्रभू रामचंद्र दिसले की ओळखायचं ही सीतामाऊली आहे, हीच ओळखायला असणारे मुख्य सीतामाऊलीचे आहे. असं त्या प्रभू रामचंद्रामुळे असणारे सीतामाऊली सुखेत आनंद आहेत. पण कधी हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य केलं म्हणून, ठेवलं म्हणून. आपलं हृदयात नसतं, वटात गेलं तर गेलं, पोटात तर नसतं, बिंबीच्या देठापासून नसतं, हृदयात असावं. आपण म्हणतो का नाही, किती त्याच्या हृदयात मावले सगळं फडा 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 बोलून टाकायला लागले. तसं तिच्या हृदयात राम भरलेला आहे. त्याच्यामुळे सारखं मुखातनं बी राम राम म्हणती. हीच ओळखण मुख्य सीतामाऊलीची आहे. प्रभू रामचंद्र सांगू लागले, अंगीच्या अंगी वाढून दोन्ही, जीव शिव कुच दोन्ही स्थानी, जग जीव वीस स्तन पाणी, कुच कामिनी स्तन भारे. असणारे सीतामाऊलीच्या असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी दोन्हीचे दोन्ही असणाऱ्या कुचात एक शिव एक जीव आहे. ह्या जीव आणि शिव दोन्ही असणाऱ्या कुचामुळे असणाऱ्या सर्व जगताला ती शांत करते, सर्वांचं भरण पोषण करते. का तर आपण म्हणतो, लक्षात ठेवा, शक्तीच नसली तर काय म्हणते ते, काय ताकद नाही, गावतासारखी किंमत त्याला, घरातली कोणी ताकद नाही, आणि जरा ताकद दाखवू देते, वा 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 काय माणूस आहे म्हणते ते. अशा प्रकारे सर्व जगाला निवडणारे, सगळ्या जगाला शांत करणारे तिच्या हृदयामध्ये कुचभार आहे म्हणतात. जीव शिव कुच्चादनी, विद्या विद्या पांख्य दोन्ही, बांधिले त्रिगुणाचे कसुनी, श्रीराम वाचोनी कोण सोडी. मग असणारे ती जी काय असणारे कुचे आहेत, त्या कुचे असणारे जीव आणि शिवरूपी आहेत. त्यालाच म्हणजे असणारे दोन असणारे पदार्थ धारण घेतलेले आहेत, आणि ते पदार्थ त्याला असणारे घेतलेले आहेत, एक विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान. जीव असणारा अज्ञान असतो, शिव हा ज्ञानी असतो. हे जीव असणारे जीव आणि शिवाला झाकायचं म्हणलं तर ज्ञान आणि अज्ञान रूपे असणारे दोन असणारे पाख्या घेतल्या, त्यालाच म्हणायचं आपल्याला पदर म्हणा. पदर घेतलेला आहे, आणि त्या पदराला म्हणजे असणाऱ्या तिन्ही गुणांच्या गाठी, 3 गाठी मारलेले आहेत. त्याला असणाऱ्या 3 गाठी आहेत रजतम सत्वाच्या. तुका म्हणे 3 प्रकाराचे जन, 3 प्रकाराचे तसे त्रिगुणात असणारे असणारे 3 गुण आहेत. पण देव रंगारी रंगारी 3 गुणांचा नाश करेल. 3 गुणांच्या पलीकडचे असणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून असणाऱ्या त्या असणाऱ्या बाकीच्या 3 गुणातल्या जरी गाठी असल्या तरी सोडणारे कोण आहेत तर प्रभू रामचंद्रच आहेत, असं हनुमंतरायला सांगू लागले. जीव शिव कुंचाचे मर्दन करीता एक रवनंदन, एरवा पुढे मशक कोण मरेल रावण विलाप. त्या शिव आणि जीवाचं जर मर्दन करायचं म्हणलं तर त्याला रामच व्हावं लागेल. का तर जीव चाकी विषयाची फळे, शिव असणारा निरळाच, शिव निरळाच आहे. शिव असणारा ज्यावेळेस असणारा विषय जीव टाकत असतो, त्या विषय जाण्यासाठी त्याचा जर असणारा विषय जर नारायण झाला तो देवच बनतो. इकडे शिव तर असणारा शिवच असतो, पण ह्या शिव आणि जीवाला एकत्र आणण्याचं काम कोण करत असेल तर प्रभू रामचंद्र करतात. म्हणून वरचा वट असणारा जीव म्हणतात, खालचा वट असणारा शिव म्हणतात. राम म्हणलं की दोन्ही वट एकत्र येतात. म्हणून जीव आणि शिवाला असणारं संपवण्याचं कोण काम करत असेल तर ते प्रभू रामचंद्र करत असेल. येऱ्या गबाळ्याने जर एखाद्याने राजा रावणासारख्याने जर अभिलाष केला की जीव आणि शिवाचं मर्दन मी करेल, त्या दोघांना संपवून टाकेल, तर हीच मेल्याशिवाय राहणार नाहीत, असं प्रभू रामचंद्र सांगतात. श्रीराम नामाचे निजमनी, घंटाळ फेकेची सोड सांडोनी, अनुष्टुप तंतु घेऊनी अनुसंधानी ओविले. त्याच्यानंतर असणाऱ्या सीतामाऊलीच्या गळ्यामध्ये असणारं सौभाग्याचं लेणं, आपण त्याला असणारं मणिमंगळसूत्र म्हणतो. आणि ते मणिमंगळसूत्र असणाऱ्या सीतामाऊलीच्या गळ्यामध्ये आहेत. त्याच्यातलं जे काय मणी आहेत ते मणी कसे आहेत, प्रभू रामचंद्र नामाचे. कंठी धरीला तो आहे, कंठाच्या ठिकाणी रामाला धरलेला आहे. राम 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 ही असणारी सतत असणारी. आणि ती मग अजून त्याच्या पुढे सांगितलंय, त्याच्या पुढे सांगितलंय काय सांगितलंय की तंतू घेऊन, त्याला तंतूच वापरलेला नाही, विनाद्वारे वाचून आहे. मग विनाद्वारे वाचून कंठाच्या ठिकाणी मणी कुठला आहे, धरीला कंठी रामकृष्ण मणी. प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे कंठाच्या ठिकाणी, राम 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 सारखा असणार आहे. आणि त्याला कुठलाही द्वारा नाही. आणि लक्षात ठेवा, कुठलीही गाठ नाही, गाठ नाही. का संदेहाची सुटली गाठी, पोटी झालो निर्मळ. संदेहरूपी गाठ नाही त्याला.
संशयाची गाठ आली की पाप झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून असणारी कुठल्याही प्रकारची त्याला तिथं गाठ नाही. अशा ह्या विनाद्वारे वाचून प्रभू रामचंद्राचं नामस्मरण रूपी असणारे म्हणे कंठाच्या ठिकाणी ववल्या ती कसं अनुसंधान अनुवत ध्वनी गरजेती अपार अनुसंधान खंडच नाही त्याला अखंड असणारं प्रभू रामचंद्राचं चिंतन चालू आहे. असे असणारे कंठ असणारे सीतामाऊलीचे असणारे मनी नामरूपे आहेत प्रभू रामचंद्र सांगू लागले. सौभाग्य कल्याण श्रेणी जे तर्के जननयनी कंठी श्रीराम आहे वो मनी जो शिरोमणी अलंकार. शिरोमणी अलंकार आहे. सगळ्यात श्रेष्ठ सौभाग्याचं लेणं कोण असेल तर मनी मंगलसूत्र आहे. म्हणतात असं कुंकुमा नाही ठावर म्हणे मी आहे. काय उपयोग आहे ती? काहीच उपयोग नाही. ते मणी मंगलसूत्र असलं तर असणार आपण त्याला काय म्हणतो असणार ती असणारी सौभाग्यवान आहे. सर्वात श्रेष्ठ असणारा तो दागिना आहे मणी मंगलसूत्र. पण तो मणी मंगलसूत्र असणारे सीतामाऊलीने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. कसं आहे हो पण असणार ते कंठाच्या ठिकाणी धरलेलं आहे. श्रीराम जयराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम असं नामरूपी असणारा मणी मंगळसूत्र सीतामाऊलीने आपल्या कंठाच्या ठिकाणी धारण केलेलं आहे. म्हणतात कंठावरील चिमुका राम श्यामे गोंदिली देखा रावण पाहता तिच्या मुका श्याम शंका तो मानी. त्याच्यात असणारं ते काय कंठा सीतामाऊलीच्या कंठाच्या वर असणारे हनुवटे आणि त्या हनुवटीच्या ठिकाणी मध्ये असणारं गोंदलेलं आहे. आपल्या भाषेत टॅटू काढलेला आहे. आणि त्या टॅटूवर असणार काय निळ असणार प्रभू रामचंद्राचा जसा निळसर रंग आहे तसा निळसर रंग आहे म्हणजे असणार. आणि ते निळसर रंग जर कुणी जर बघितला राजा रावणासारखाने तर काळा टिक्कार पडल्याशिवाय राहणार नाही. जेवढी ताकद असणाऱ्या सीतामाऊलीच्या त्या असणाऱ्या गोंदलेल्या म्हणजे ती तिळ म्हणा आपल्या भाषेत ती तिळ ही श्याम रंगाचा प्रभू रामचंद्राच्या रंगाचा का तर असणारा जैसा करो संग वैसा चढेगा रंग. प्रभू रामचंद्राची संगत केली त्याच्यामुळे असणारा रंग ही प्रभू रामचंद्रासारखा चढला. आणि त्या रंगाला पाहिल्याबरोबर बाकीच्यांची धांदल उडल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात जनमुखींचे आदर सीतामुखींचे ते आदर सदर आवडी चुंबी श्रीरामचंद्र ते सुखसार सीतेसी. आता बाकीच्या असणाऱ्या जगाचं जर असणारा वट त्याला आधार म्हणतात. बाकीचं बघायचं म्हणलं तर आधारच आहे. म्हणजे त्याला आधार आहे का कशाला वटाचा? कशातच नाही. किती शब्द बोला काहीही बोला त्याला आधारच नाही. लवकर चिटकतच नाही. बघा तुम्ही आधारच आहे. पण राम म्हणा वरचा वट खालच्या वटला चिटकल्याशिवाय राहतच नाही. राम म चिटकूनच बसतात. तसं बाकीच्यांचं सगळ्याचा असणार वट आधारच आहे. पण सीतामाऊलीचा वट त्याला आधार आहे. कशात आहे? त्या राम नामाचा आधार आहे. त्याच्यामुळे असणारे सीतामाऊलीचं असणार वट चिपकलेलं आहे चिटकलेलं आहे. ते प्रभू रामचंद्राला आवडतात. म्हणून प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्या वटाला स्पर्श करतात असं असणाऱ्या हनुमंतरायला सांगू लागले. मुखपणाच्या विलासा वनिता धरी सुवर्ण फांसा पडोनी मुक्त लेनाचा राम परेशा नवधोनी. परेच्या पलीकडचं असणारा प्रभू रामचंद्र आहे. पर्याहुनी परते राहू निरंतर तिथे अशा परेच्या पलीकडचं परा पश्यंत मध्यमा वैखरी त्याचं ते परा आहे. त्या पराच्या पलीकडचे असणारे प्रभू रामचंद्र आहे. परा भाषेने सुद्धा त्यांचं वर्णन करता येत नाही. असे प्रभू रामचंद्र करता करवीत असणारा परमेश्वर असणारा सर्वांचा ईश्वर असणारा प्रभू रामचंद्र त्याची सेवा न करता म्हणले असणार माझ्यासारखा कोणीच नाही. सेवा तर करायची नाही. गर्व अभिमान चढला आणि मुक्त झालं मोकळा झालं पायी झालं रिकामा. कामातनं मोकळा नाही. कामातनं मोकळं तर सगळीच आहे ती. पण काम नाही पायी झालं रिकामा. कामातून रिकामा झालेला असल्या साऱ्या कामातून रिकामा नाही म्हणजे असणारा जो काम क्रोध रूप अहंकारातून रिकामा झालेला आहे मुक्त झालेला आहे. पण त्याला अहंकार चढला आणि ते अहंकार रूपी असणारा मनी सीतामाऊलीच्या नाकामध्ये नथ आहे. आणि त्या नथेला येऊन चिटकले का ज्यांनी प्रभू रामचंद्राची सेवा केली नाही. मुक्त पण होते परिबळे बद्ध झाले. मुक्त होते पण बंधनात नाही आणि माझ्यामध्ये अडकले. आणि त्या सीतामाऊलीच्या असणाऱ्या नथेच्या ठिकाणी मनी होऊन खाली लोंबकळत बसले. जानकी नाकीचे निज मोती सहज देखे श्री रघुपती आदमो केवळ कंबिती
मुक्त मुक्ती श्रीरामे. मग काही असणार ते वनितांच्या असणाऱ्या नाकाच्या ठिकाणी बघितले, बसले म्हणले मुक्त होते. पण ज्यांनी असणारा अभिमान धारण केला नाही, बंधनात अडकले नाहीत, असे जे काय मुक्त आहेत ते मुक्त असणाऱ्या सीता माऊलीच्या असणाऱ्या नाकाच्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी येऊन बसले, खाली मान घातले. पण खालून प्रभू रामचंद्राला पाहू लागले, प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यांना होऊ लागलं. अशा प्रकारचे असणारे जी मोक्षाला गेलेले आहेत ते असणारे खाली माना घालून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ लागलेले आहेत. जगमुखीचे नासिक श्लेष्मा गमने पावे दुःख जानकी मुखी नाका बिक चलले देख श्रीरामे. अहो असणाऱ्या जनमुखीची जी काय नाका येते, लोकांची जी काय नाका येते म्हणजे श्लेषा म्हणजे असणाऱ्या त्या घाणीनं भरलेली ती म्हणजे असणारे सर्वच नरे भरलेले आहेत ती. नाका वाचून वाया गेला बरं का, लक्षात ठेवा. नाकाला फार किंमत असणार. परमार्थाचे मुख्य बीज नाशिक ते. परमार्थाचं मुख्य बीज काय असेल तर नाक आहे. म्हणून आपण म्हणतो काय ना लय चांगलं होतं पण नाकच गेलं. किंमत कशाला आहे? नाकाला किंमत आहे. म्हणून असणार नाकाला किंमत असेल सीता माऊलीच्या तर कुणामुळे आहे? प्रभू रामचंद्रामुळे. ती भीक म्हणजे तेज सीता माऊलीच्या असणाऱ्या नाकाला प्रभू रामचंद्रामुळेच आहे. अन्यथा असणार आपण म्हणतो नाका वाचून वाया गेली. नाका वाचून वाया जात म्हणून प्रभू रामचंद्र रूपी असणार तेज सीता माऊलीच्या नाकावर चाललाय. त्याच्यामुळे नाक सीता माऊलीचं सुंदर दिसत आहे म्हणले. जानकीचे निज नयन देखणेपणे सुनयन तेने देखणेपण जन श्रीराम परिपूर्ण ते देखे. जगताचे डोळे असतील पण सीता माऊलीचे डोळे, पण त्या डोळ्यांनी काय पाहावे? ते रूप पाहावे का ते रूप पाहावे तरीच जन्म यावे. ते रूप पाहण्यासाठी असणारे डोळे असणार आहेत. आता डोळ्याला अनेक दिसतं, काही दिसतं, देखणे पण आहे डोळ्याला. पण त्याच डोळ्याने असणारं प्रभू रामचंद्राला पाहणे, देवाला पाहणं हे देखणे पण आहे डोळ्याचं. नंतर काही बी बघतात किंवा दिवसभर वेगळं वेगळं काही चित्र बघतात, पण डोळ्याला पाहायचं. देखणे पण डोळ्यात कशात? देखणे पण डोळ्याचं कशात असेल तर प्रभू रामचंद्राला पाहण्यात आहे. आणि ते देखणे पण सीता माऊलीचं असणारा प्रभू रामचंद्राला पाहून अतिशय समाधान डोळ्याला वाटत होते का? तर डोळे तुम्ही घ्यायचे सुख पहा विठोबाचे मुख. प्रभू रामचंद्राचा चेहरा पाहिल्यानंतर डोळ्याला सुद्धा सुख वाटत होतं. म्हणून जी काही ज्ञान होत असतं ते डोळ्याला 99% डोळ्याला ज्ञान होतं. म्हणून असणार सगळ्यात भारी असेल तर काय असतील ज्ञानेंद्रियामध्ये डोळे आहेत म्हणले. आणि त्या डोळ्याला सुख देणारे प्रभू रामचंद्र आहेत सीता माऊलीच्या. जानकीचे देखणे नेत्र सोडणी अक्षर भूतू मात्री देखे अक्षर चिदचिन मात्र श्रीराम. सीता माऊलीचे असणारे जे काही डोळे आहेत त्या डोळ्याने सीता माऊलीचं देखणे काय देतात, काय पाहतात असणारे सीता माऊली त्या डोळ्याने म्हणले असणार चराचरामध्ये भूत मात्रामध्ये अक्षर ज्याचा कधी नाशच होत नाही अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहतात. पाहणं तरी कसं आहे? चराचरामध्ये भगवंताला पाहतात, दिसल त्याच्यामध्ये असणाऱ्या भगवंताला पाहतात, प्रभू रामचंद्राला पाहतात. आणि अशा प्रकारे असणाऱ्या सर्व सीता माऊलीच्या डोळे अतिशय सुंदर चिन्ह मात्र आहे. ते ज्ञान स्वरूप आहे. ते जे डोळ्यांनी पाहायचं असतं तेच सीता माऊलीचे डोळे पाहतात. असे असणारे पाहणे पण सीता माऊलीच्या डोळ्यात आहे. प्रभू रामचंद्र हनुमंतरायला सांगू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभू रामचंद्राय नमः. सीते जे जे निज श्रवण सावधान नित्य जान वचनाक्षरे रघुनंदन समाधान श्रवणार्थी. आता म्हणजे असणाऱ्या सीता माऊलीच्या असणाऱ्या नाकाचं वर्णन झालं. सीता माऊलीच्या डोळ्याकडे पाहिलं प्रभू रामचंद्र म्हणजे आता हनुमंतराया सीता माऊलीच्या असणाऱ्या कानाकडे तुम्ही पहा. त्यांचे कान कशाने शोभून दिसतात. साक्षर जनता भूषण भारता. साक्षर जनता जसं भारताचं भूषण आहे तसं सीता माऊलीच्या कानाला भूषण काय असेल? वेल नाही, कुंडल नाही की आपलं ते काय वेल काय असतील ते कर्णफुलं काय नाही. प्रभू रामचंद्राच्या असणारं जे काय नामस्मरण आहे ते नामस्मरण सीता माऊलीच्या कानाचं भूषण आहे. म्हणजे का तर सीता माऊलीचे जे काय असणारे कान आहेत ते म्हणजे असणार नित्य सावधान आहेत. कान सावधान असावं लागतात बरं का. कान सावधान आहेत. कशासाठी सावधान आहेत? वचन अक्षरे रघुनंदन. कानी जे पेरले ते डोळा उगवले.
कानात राम म्हणल्याबरोबर असणाऱ्या दृष्टी पुढे प्रभू रामचंद्राची मूर्ती उभारलीच. असं तर आपण म्हणतो की कानात डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे, पण त्यांनी 4 बोटाचं अंतर संपूर्णच टाकलं होतं. राम म्हणलं की दृष्टी पुढे रामाचं असं वचनासारखं अक्षरासारखी मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहायची. अशा असणाऱ्या कानाचं भूषण प्रभू रामचंद्रच आहेत. प्रभू रामचंद्राशिवाय म्हणले असणारा सीतामाऊली दुसरं काय ऐकतच नाही. त्या असं असणाऱ्या प्रभू सीतामाऊलीचे कान आहेत म्हणतात. धन्य सीतेचे कपाळ श्रीराम मन मने नित्य सफळ प्रेम कुंकुम स्वज्वळ सुख कल्लोळ श्रीराम. असं अशा प्रकारचं नामोच्चारित कंडी पुढे उभा जगत जेटी ऐसे करून या ध्यानमनी करावे चिंतन. असं चिंतन करतात. राम ऐकले की डोळ्यासमोर रामाची मूर्ती पाहतात. असं असणारं त्यांचं कानाने दुसरं काही ऐकतच नाहीत. प्रभू रामचंद्राचं असणारं नामस्मरण ऐकतात. त्याच्यानंतर असणारं धन्य सीतामाऊलीचं कपाळ. आपलं कपाळ कुठं टेकतंय कुठं नाही काय माहिती आहे का नाही. जिथं टिकून आहे तिथं टेकल्याशिवाय हात नाही आणि मार खाल्ल्याशिवाय हाताचं नाही. सीतामाऊलीचं कपाळ टेकायचं कुठं. धन्य सीतामाऊलीचं कपाळ म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरणावर टेकायचं. काय सेवा असेल सीतामाऊलीची. काय प्रभू रामचंद्र वर्णन सांगतात आपल्या स्वतःच्या पत्नीच असणार. बाह्यकारी बघा पत्नी आहे. पत्नीचं सांगतात की रोज असणारे तिचं धन्य कपाळ माझ्या चरणावर असणारं ती नतमस्तक व्हायची. आणि धन्य तिच्या कपाळावर असणारा काय म्हणजे असणारा प्रेम कुंकुम. कुंकुम म्हणजे कुंकू आणि ती प्रेमयुक्त अंतकरणाने लावलेलं आहे. सौभाग्याचा अलंकार लेणं असणारं ते कुंकुम आहे. आणि अतिशय गोलगरगरीत असणारं कुंकुम असणारं शिवझळ. त्याच्यामुळे असणारा सीतामाऊलीचा चेहरा सुद्धा अतिशय उफाळून दिसत होता. आणि सुख आनंद प्रभू रामचंद्रामुळे सीतामाऊलीलाच वाटतं. असं असणारे प्रभू रामचंद्र सांगतात. सीता हस्त क्रिया समस्त करता देखे श्रीराम हात श्रीराम हाताची हात कर्म निर्मुक्त श्रीरामे. त्याच्यानंतर असणाऱ्या सीतामाऊलीच्या हातावर असणाऱ्या जे काय क्रिया हात करत आहे हस्तक्रिया म्हणजे हाताच्या क्रिया आहेत बरं का. आता कर्म इंद्रियकडे आलेले आहेत. त्याच्यातला हात कर्म इंद्रिय सांगायला लागलेले आहेत. का तर ज्ञानेंद्रिय ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने पाठोपाठ कर्म इंद्रियाला जावाचं लागतं. आता डोळं तिकडे गेलं म्हणलं हातापायाला तिकडे जावंच लागतं. मनाने जात्यात. नाही गेलं तर अवघड परिस्थिती तिकडे वडायचं हिने इकडे वडायचं. वडावडी झाली की फटाफटी झाल्याशिवाय राहतच नाही. जसं म्हणजे असणार हेड गेल्याबरोबर ट्रायल मागे जाते तसं हाताने काय असणार. काय सीतामाऊलीचा हात काय काम करू लागलेलं सगळं असणार. करता कोण आहे प्रभू रामचंद्र. हे मदसी स्तव झाले परी मी नाही केले ऐशी ज्यांनी झाली तरी तोची सुटला का. मी करतोय माझ्यामुळे होतंय असं अजिबात नाही. करतोय ते प्रभू रामचंद्रच करतात. करायला लावणारे प्रभू रामचंद्रच करतात. त्याच्यामुळे सर्व हाताच्या जी काही क्रिया आहेत प्रभू रामचंद्र निमित्ताला माझा हात आहे. निमित्ताला माझा हात आहे. का तर चाली हे शरीर कोणाचे आहे सत्य कोणाचे. मी हलविल्या हले मी चालविल्या चाले जगाचा प्रभू रामचंद्र हलविल्याशिवाय हाती हलत नाही पायी हलत नाही शरीरही हलू शकत नाही त्याच्या सत्तेशिवाय. म्हणून हाताला जी काय हात आहे प्रभू रामचंद्र सीतामाऊलीचा ते हाताची जी काय क्रिया आहे सर्वच्या सर्व प्रभू रामचंद्राचाच हात आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो काय त्याच्या मागे कोणाचा तरी हात असल्याशिवाय तेवढ्या भुचकटीला हात घालतं काय ती आहे का नाही. तसं सीतामाऊली कुठेही हात घालत असल्या तरी हात त्यांच्या पाठीमागा प्रभू रामचंद्राचाच आहे. म्हणून असणाऱ्या कर्माच्या निर्मुक्त प्रभू रामचंद्र हे सीतामाऊली. आपण म्हणतो मी करतो मंत्र होतंय पण आपल्या मागा हात कोणाचा आहे ते ध्यानात येत नाही. त्याच्यामुळे आपण गुंततोय. हात दाखवा की प्रभू रामचंद्राचा आहे मग काहीच गुंतायची गरज नाही. आपण म्हणतो मीच केलं मग गुंत. कसल्याने घरी केलं कोंडणी आत्मीय कोसल्यासारखं आपण मलेशिवर राहणार नाही. मग ज्याचा हात आहे त्याचा दाखवा प्रभू रामचंद्राचा हात आहे. तसं सीतामाऊलीचा हात जरी क्रिया करत असलं काम करत असतात तरी त्याच्या पाठीमागे प्रभू रामचंद्राचा हात आहे. त्याच्यामुळे सर्व कर्मातून मुक्त कृष्णार्पण असं म्हणतात म्हणजे वाचा. सीता सतीचे निज श्रीराम शिरोमणी शिरावरी चंद्रत्नाच्या अलंकारी परात्यावरी शोभत. असं म्हणजे असणार प्रभू सीतामाऊलीच्या असणाऱ्या डोक्यावर म्हणजे असणार हात कुणाचा असेल तर श्रेष्ठ असणारे प्रभू रामचंद्र त्यांचे. आपण म्हणतो की नाही कुणाच्या तरी सावली खाली हाय ती मग कसं का असणार
कसं का असना 7 वाजले की निजी खेळत जरी येत असला तरी डोक्यावर त्याचा हात आहे बाबा, कसं का असना त्याच्या छायेखाली वावरतो, कसं का असना आपल्या त्याच्यामुळे असणार आपल्याला 4 माणसात किंमत आहे. तसं असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सीता माऊलीच्या डोक्यावर हात कुणाचा असेल तर प्रभू रामचंद्राचा आहे, डोक्यावर कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. म्हणजे पाहायला गेलं तरी चित्ररत्नाचा हार आहे. आणि त्या हार म्हणजे कसला आहे म्हणजे अलंकार आहे, तो म्हणजे फरा आहे. आणि तो फरा नावाचा असणारा हार आहे. आणि तो दागिना आहे, तो अतिशय शिवून दिसतो. पण पाहायला गेलं आता आपल्या बाजूनं तर एक प्रकारचा फरारूपी दागिना आहे. पण तसं पाहायला गेलं स्वस्वरूपाच्या ठिकाणी तर प्रभू रामचंद्रच डोक्यावर आहेत सीता माऊलीच्या असं दिसतं. प्रभू रामचंद्र सांगू लागले, गाळोनिया परमा पियुष सोलाव सुखाचे निज सुख ते नेवती व श्रीमुख अलौकिक रामप्रिया. ज्याचं लौकिकच करता येत नाही असं रामाची प्रिय असणाऱ्या सीता माऊलीचं मुख आहे. गोडी अमृत झाले फिके, अमृताला सुद्धा फिकं पाडेल अशा प्रकारचा असणारा त्यांचा चेहरा आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आपण म्हणतो अमृत पेलं की सुख आहे, पण चेहऱ्याकडे पाहिलं सीता माऊलीच्या की एवढं सुख आहे, एवढा आनंद आहे, सोलीव कधी न संपणार. आपण म्हणतो आता गाळीव अमृत, गाळीव सुख कशाला म्हणायचं, चहानला प्यायला दिला, चहानला प्यायला दिला. पण ती चहा गाळला नाही तर न गाळलेला पण चहाच आहे आणि गाळलेला पण चहाच आहे. जरा गाळून आणला की कसा सिद्ध आहे, चांगला शुली सुख त्याला म्हणायचं गाळीव. जसं गाळून येत ना गाळून चहा आणल्यानंतर जसं गाळीव असणारा चहा अतिशय आनंद देणारा आहे, सुखदायक आहे. पण तसाच चहा आणला चहापत्ती सहित तर ठसका लागल्याशिवाय चहापत्ती तशा प्रकारचा असणारा सोनी व सुख असणारा कुठं असेल तर सीता माऊलीच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर असणार. आपण म्हणतो काय त्याचा चेहरा बघितला दिवस सुद्धा चांगला गेला नाही. पण लक्ष असणाऱ्या प्रभू रामचंद्र असणाऱ्या सीता माऊलीच्या चेहऱ्याकडे बघितलं ना हनुमंतराया, तुम्हाला पाहिल्याबरोबर अमृत सुद्धा फिकं वाटेल, एवढं सुख, एवढा आनंद, एवढा असणारा आनंद वाटेल, त्या आनंदाला सुद्धा पारावर राहणार नाही असा आमच्या सीता माऊलीचा चेहरा आहे. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला सांगू लागले, जानकीचे मन सुमन श्रीराम जाणीते परिपूर्ण मनी मनीची निर्मळ सावधान श्रीरामे. आता असणाऱ्या तुम्ही म्हणताल सीता माऊलीचं मन कसं आहे, हनुमंतराय ऐका, सीता माऊलीचं मन पाहायला गेलं तर सुमन चांगलं आहे बरं का, वरून चांगलं आहे. पण आतून जर पाहायला गेलं तर कसं आहे, श्रीराम ध्यानी ते परिपूर्ण मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती सोडून निवृत्तीशी आले. प्रभू रामचंद्राचं ध्यान करते सारखं मन, पण आपलं मन बाकीच्यांचं मन का सांगितलं ध्यान प्रभू रामचंद्राचं करते, मन निर्मल झालं. म्हणजे प्रवृत्तीला सोडलं निवृत्तीच्या ठिकाणी झालं. नाहीतर मनाला न पूर्ती भ्रमणा धाई दिशा, दही खाऊ का मै खाऊ, ह्या देवाचं नाव घेऊ का त्या देवाचं नाव घेऊ असं सारखं मनाला वाटतं. पण सीता माऊलीचं मन चांगलं असणार आहे, त्या प्रभू रामचंद्राच्या ध्यानामध्ये अखंड मन त्यांना असणारा लावलेला आहे. म्हणून त्यांचं मन संपलं, निर्मल झालं. मनाच्या ठिकाणचा असणारा जो काय ही करू ती करू, ही करू ती करू असं जे काय मनाच्या ठिकाणचं होतं सगळं संपलं होतं, स्थिर मन झालं. आता कोठे धावे मन, आता धावा धाव संपली गेली. देखील चरणा विठोबाचे एकदा पाय भगवंताचे पाहिले चिंतन केलं की मनाचं धावाधाव संपली जाते. तशी सीता माऊलीच्या असणाऱ्या मनाची सर्वच्या सर्व असणारा धावाधाव संपली होती. आणि मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मनाला तिनं प्रसन्न करून घेतलं होतं प्रभू रामचंद्राच्या चिंतनामुळे, त्याच्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होत्या. आणि तेच असणारं सावधान होतं मन. नाहीतर मन जर सावधान नसलं, सावधान कुठं असतं बोर्ड पुढं जर असणारा गतिरोधक असला, अडथळा असला, विघ्न असलं, सांगतात काहीतरी अडथळा असला, सावधानतेचं बोर्ड असतं. सावधान 440 वस्तू हात लावू नका, सावधान पुलावरून पाणी वाहत असताना गाडी घालू नका, सावधान पुढे गतिरोधक आहे. जिथं डेंजर धोका असतो
तिथं सावधानतेचा बोर्ड असतो. पण इथं सीता माऊलीचं मनच राममय झालं होतं, त्याच्यामुळे आधीच सावधान होतं, त्यांना सावधानतेचा बोर्ड लावायची गरज नाही असं प्रभू रामचंद्र असणाऱ्या सीता माऊलीच्या मनाविषयी हनुमंतरायाला सांगतात. सीतेची चित्ती रामचिंतन तेने चित्त चिंता विहीन चित्ती चित्त चैतन्य गण समाधान श्रीराम. श्रीराम. अशा प्रकारे आता सावधान आहे मनाच्या ठिकाणी आणि ध्यान प्रभू रामचंद्राचंच करतील, पण आपलं मन सावधानच होत नाही बरं का. किती बी सावध करायला जावा पण ती सावधच होत नाही. का तर मन वढाया उभ्या पिकावरील ढोर किती हाकील तरी परत माघारी आहे. किती चुच करून मनाला आणायचा प्रयत्न करा पण येतच नाही इकडे लवकर. का तर मनाला अनेक प्रकारच्या असणाऱ्या उपमा दिलेल्या आहेत. माकडासारखं चंचल कोणी नाही, तसं मनासारखं कोणी चंचल नाही. माशीची पण उपमा मनाला दिली. माशी बघा सर्व अन्नाला सगळ्यावर बसेल पण अग्नीवर बसती का? बसतच नाही. तसं मन दिवसभर कुणाचा बी विचार करील, कुठं बी हिंडल, कुठं बी जाईल, पण देवळा तर लवकर येणार नाही. रामाचं चिंतन असणार, रामाचं मनन कधी करणार नाही, कधी देवाचं ध्यान करावं असं त्याला कधीच त्या मनाला वाटत नाही. एकदा जर आलं परत माघारी येत नाही. एकदा आलं इकडं की परत माघारी त्याला जाऊच वाटत नाही. पण आणायला पाहिजे ना इकडं चुच करून. एकदा बघा जनावराला एकदा त्याची सवय लागली की त्याला तिथं आणायची गरज नाही, ती मनाने येतं. मग आता कुठे धावे म्हणून परत धाव संपत्ती मनाची थांबलं जातं. अशा प्रकारचं मन होतं. त्याच्यानंतर आता मन चित्त आपण असणार काय करतोय दिवसभर चिंताच की हो. म्हणून चिंताशे शरीर घटे आणि पापशे लक्ष्मी शेटे. चिंता केलं की शरीर घटल्याशिवाय राहतच नाही. मग काय म्हणते ती विचारते ती डॉक्टरला, आज सगळ्यात सिस्टर गाय पाहिजे. काय झालं पेशंटला? काय नाही, काहीच झालं नाही, काहीच फरक नाही. का? चिंत्या रोग लागला. तर त्या चिंत्या रोगाला काय असणार आहे का? कुठलं असणार गोळी औषध आहे का? कुठलं ह्यांच्याकडे असलं तर सांगावं. हा एकच औषध आहे त्याला. चिंता सोडायची आणि चिंतन करायचं. चिंता सोडायची आणि त्या चिंता फक्त न जोडायचं, चिंतन करायचं. चिंतन जर प्रभू रामचंद्राचं केलं तर सुख झाले या शरीराला सुख होतं, आनंद वाटतं. आणि तेच चित्त नाही तर चित्ताला कसं असतं माहितीये का? चित्ताला जो विषय आवडतो चित्त करी ऐशी धाव. चित्ताला लगेच त्या जो विषय आवडतो चित्त तिकडं निसटून जातं, ह्या ध्याला सोडतं आणि तिकडं जातं चित्त. अशा प्रकारचं असणार चित्त अतिशय चंचल आहे, चंचल. पण चंचल चित्ताला सीता माऊलीनं स्थिर केलं. कधी चिंता न करता चिंतन प्रभू रामचंद्राचं केलं. त्याच्यामुळे असणार चैतन्य घन असणार चित्त असणाऱ्या सीता माऊलीचं झालं. आणि चित्ता समाधान सुद्धा असणाऱ्या सीता माऊलीला 6 महिने तिथं तरी समाधानी आहे. का? प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे चित्ताच्या ठिकाणी. अशा प्रकारचं नाही तर चिंताच्या ठिकाणी चिंतन प्रभू रामचंद्राचं होतं म्हणून चिंता विरहित होतं. नाहीतर आता रावण येईल, मला काय करेल, मला मारेल का, अशी चिंता होती. माझ्या असणाऱ्या दिराचं काय झालं असेल, माझ्या मालकाचं काय झालं असेल, ही असं सारखी चिंता लागली असती. शरीर घटलं असतं, खाल्लं बी नसतं, पिल्लं बी नसतं. आणि 6 महिन्यात सीता माऊली संपल्या असते. शरीर संपलं गेलं असतं, वाळून गेलं असतं चिंता करून. म्हणून चिंता करायची नाही. चिंतेच असणार चिंतनात बदल करायचा आणि बदल करून सीता माऊली सुखी समाधानी आहेत. हनुमंतराला सांगू लागले. जानकी देईचा देहाभिमान स्वंक विहीन करिता श्रीराम स्मरण पूर्ण ब्रह्म. काय अवस्था झालेल्या सीता माऊलीचा जो काय असणार अहंकार आहे तो अहंकार संपला गेला म्हणजे देहाच्या ठिकाणचा. विधी अवस्थेत असणाऱ्या सीता माऊली गेलेल्या आहेत म्हणले तिथं. आणि त्या देह अभिमान संपल्यामुळं विधी अवस्थेवर आहेत. आणि विधी अवस्थेमुळे काय झालं म्हणजे अहम, सोहम आणि कोहम. अहम म्हणजे मी, सोहम म्हणजे ते तूच आहेस, आणि कोहम म्हणजे अहम, सोहम, कोहम. कोहम असणार आहे ते तूच आहेस. अशा प्रकारचं अहम बी संपलं, मी पण संपला. कोहम म्हणजे तो पण बी संपला. आणि सोहम म्हणजे ते तूच आहेस. ह्या बोधावर असणाऱ्या सीता माऊली झाल्या.
त्याच्यामुळे काय झालं, अहम कोम सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल कापुलती आला. सोहम शब्द असणारा त्यांचा जागृत झाला. तो सोहम म्हणजे काय, भगवंताचं नामस्मरण केलं. आणि नामस्मरण केल्यामुळं जो काय अहंकार देहाच्या ठिकाणचा होता, जो अहंकार संपला आणि आपणच परब्रह्म आहोत, मीच राम आहे असा असणारा अहंकार संपला. अहंकार संपला की असणारे सीतामाऊली सुखी आनंदित झाल्यात असं प्रभू रामचंद्र सांगू लागले. समुद्री विरोणी लवण सोय समुद्र होय आपण ते सीतेचा अभिमान होय परिपूर्ण श्रीराम. देहाच्या ठिकाणचा अहंकार होता, तो अहंकार असणारा राममय झाला सीतामाऊलीच्या. कसा झाला, लवणाची केली कुंजेरी. जसं म्हणले हत्ती जर असणारा मिठाची केली तिला समुद्रात आंघोळ घातली, काय होईल, मिठात स्वरूपा एवढी सुरू का नाही, तसं म्हणले पाण्यात मीठ टाकल्याबरोबर सगळं विघरून जावं, पाणी मय असणारं मिटवावं. तसं असणाऱ्या सीता माऊलीचा जो काय अहंकार आहे तो अहंकार राममय झाला म्हणतात. सीता देईची निज बुद्धी नाही प्रपंच परत्र आधी नाही जन्म मरण व्याधी नित्य समाधी श्रीराम. आता असणाऱ्या सीता माऊलीच्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणची बुद्धी आहे, त्याला प्रपंचाचं भानच नाही. पण प्रपंच कुठला, ती काही त्यांचा प्रपंच तसला नाही. प्रपंच म्हणजे पाचांचा विस्तार, शब्द स्पर्श रूप रसगंध, 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय, ह्याला म्हणतात प्रपंच. ह्या 5चा जे काय असणारा परतंत्र, आधी म्हणजे असणारा मानसिक त्रास आणि व्याधी म्हणजे शारीरिक त्रास. ह्या मानसिक त्रास 5चा बी नाही तिला. का, प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे. कर्मेंद्रियाने प्रभू रामचंद्र, ज्ञानेंद्रियाने 5 ज्ञानेंद्रियाने प्रभू रामचंद्र, आणि त्याच्यानंतर विषय राम. त्याच्यामुळे परपंचात असणारा परपंचाचे जे काय मानसिक त्रास आहे अजिबातच नाही. कुठं बुद्धीच्या ठिकाणी. नाहीतर अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटती रंग जवळ धरून जाता संगत होतं होय बाधक. बुद्धीचा जर असणारा संग केला, म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा प्रधान रूप जो नारायण. बुद्धीत कधी वाईट विचार येईल कधी सांगता येत नाही. म्हणून सीता माऊलीनं काय केलं माहिती का, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे केशवराजे सकळ सिद्धी. या बुद्धीचं वैभव तर राम म्हणून बनवून टाकलं गेलं. म्हणून त्यांना असणारा प्रपंच ह्या 5चा राहिला नाही, ज्ञानेंद्रियाचा राहिला नाही, कर्मेंद्रियाचा राहिला नाही, एवढंच नाही 5 विषयाचाही प्रपंच राहिला नाही. आणि त्याच्यामुळं शारीरिक व्याधी कुठली आहे, जन्म मरणाची. ही जन्म मरणाची असणारी व्याधी संपले. प्रभू रामचंद्राचं नाम घेता वाया गेला ऐसा जगी नाही ऐकिला. नाम घेतलं की असणारा जन्म मरणाच्या वेगळं करतात. आणि अशा प्रकारचं असणारं सुख जे समाधीतलं सुख आहे ते सुख प्रभू रामचंद्राच्या चिंतनामुळे बुद्धीचा वैभव असणार भगवंत प्रभू रामचंद्राला बनवलं. त्याच्यामुळे सुखी आणि आनंदित सीता माऊली आहेत. हनुमंतरायला सांगू लागले, जानकीच्या निज देही देहा देहत्वाची नाही देही वर्तता विदेही हे गुण पायी नित्य नित्यत्व. रोज तुम्ही सीता माऊलीकडे जर पाहिलं तर तुम्हाला एक ओळखायचं कसं सांगतो तुम्हाला म्हणजे असणार आहे का. पाहिलं गेलं तर सीता माऊली असणारे ह्याच्या ठिकाणी दिसतील तुम्हाला. रंग आहे, रूप आहे, व्यवस्थित आहेत, देखण्यात सुंदर आहेत, लावण्याची खाण आहे, ही देही अवस्थित दिसते. पण खून असणार वाळखायचं म्हणलं तर असणाऱ्या सीता माऊली देही असून विदेही अवस्थित वावरतात म्हणजे असणार. तुम्ही म्हणताल कसं विदेही अवस्थित असतं, अंगाला लागलं एका पाव अग्नीमध्ये. त्या जनक राजाचा एक पाळ अग्नीत होता तरी कथा ऐकत होता. धीर गेला तर गेला, नास काय कुचकाय आणला 5चा उसना. ह्या 5 जणांचा उसना आणलेला. लक्षात ठेवा, एखादी वस्तू जर 4-5 जणांकडून जर आणली आपण तर ती आपली म्हणतो का, आपली नाही. मग तसं ध्येय आपला नाही. आणला 5चा उसना. 5चा उसना आणलेला 5ला देऊन टाकावा लागतो. म्हणून असणारं काय, ह्याला लागलं काय, चमडी खाय कुत्ता, कुत्र्याने चावलं काय कमी मारलं तरी काय, देही असून विदेही अवस्था आहे. ही खून सीता माऊलीची आहे. त्यांच्या अंगावर म्हणजे ऊन वारा पाऊस काही असेल तर परिणाम देहाला ते मानतच नाही. ती जशात तसं राहतात. देही असेल विदेही अवस्थेत राहतात सीता माऊली. ही मुख्य ओळख सीता माऊलीच्या देहाविषयीची आहे. प्रभू रामचंद्र सांगू लागले,
आईचे सीतेचे लक्षण एका तिथीचे गुण गुणागुणी नित्य गुण स्वयस गुण दिसत आहे. अशा प्रकारे सीता माऊलीची लक्षण आहे ती. लक्ष आणि अन लक्ष केलं की अशा प्रकारची तिच्यामध्ये असणारे तुम्हाला दिसतील. आता गुणाविषयी सांगतो ऐका म्हणले असणार. गुण अगुणी, काही गुणी असतात काही अवगुणी असतात. आहे का ना, अवगुणी आणि गुणी दोन प्रकारची माणसं असतात का नाही. लय अवगुणी येते बरोबर ऐकतच नाही. काही गुणी आहे आमचं, आहे का नाही, असं माणसं म्हणते ती. पण गुणी आणि अवगुण हे असणार रोजच आहे. कोणी गुणी असतं कोणी अवगुणी असतं. पण आमच्या सीता माऊली असणारा पाहायला गेलं तर सगुण आहेत, गुणायुक्त आहेत, गुणाने युक्त परिपूर्ण भरलेले आहेत. अवगुण त्यांच्याकडे अजिबात पाहायला गेलं तर नाही. अशा सगुण, स म्हणजे परिपूर्ण स लावलेला आहे त्याला. स म्हणजे भलं मोठं असतं, संसार सार नसतं पण त्याला संग लावला. ताप झाला पण संताप झाला. तशा प्रकारचं सगुण अतिशय गुणवान आहेत असं त्याला म्हणायचं. सीता माऊली विषयी गुणाची माहिती बरोबर रामचंद्र सांगू लागले. जानकीचे पाता ठाण सर्व सिद्धीचे साधारण परितीस ठेंगणे गगन स्वरूपे सामान्य दिसत आहे. दिसायला गेलं तर सीता माऊली उगा म्हणल्या बसणाऱ्या मांडी घालून बसल्यासारखं दिसतील तुम्हाला. पण तुका आकाशात एवढा अनु रेणू तोपडा. पाहायला गेलं तर त्याला दिसणारच नाही तुम्हाला म्हणले असणार. पाहायला गेलं तर उगा मांडी घालून बसल्यासारखे हिम दिसतील. पण आकाश सुद्धा ठेंगणं एवढ्या भल्या मोठ्या आमच्या सीता माऊली, केवढ्या भल्या मोठ्या तिथं असणार आकाश सुद्धा उंची कमी पडल एवढ्या आमच्या सीता माऊली मोठ्या आहेत. प्रभू रामचंद्र सांगू लागले. सीतेचे निज महिमान वेदशास्त्र गम्य जाण सांगो जाता ठाण मान पडे मौनाच अवयवाची जर रचना सांगायचं म्हणजे सीतामाऊलीचं ठाण मान गुण लक्षण तर वेद जया गाती श्रुती म्हणती नीती नीती वेदांना सुद्धा पार कळलं नाही. चारी वाचांना सुद्धा असणारा परापश्यंती मध्यमा वैखरी ही चारी वाचा सुद्धा असणाऱ्या गप्प राहतात. अशा प्रकारे सीतामाऊलीच्या असणाऱ्या अवयवांची रचना आहे म्हणतात. सीता रूप रेखा गुण लक्षण सांगितले ठाण मान आता स्थितीचे महिमान सावधान. असं अशा प्रकारचे रूपरेखा असणाऱ्या अवयवाची रचना असणारे ठेवण सीता माऊलीच्या तुम्हाला सांगितलं. आता सीता माऊली स्थिती म्हणजे कशा परिस्थितीत आहेत, कशा परिस्थितीत राहतात त्याच्याविषयी माहिती तुम्हाला सांगतो. लक्ष देऊ नाही का. सीतेची जेत वसती गडे ते राम राम स्मरती झाडे पशु पक्षी स्मरण कडे पाषाण कडे राम स्मरती. जिथं सीता माऊली बसलेले असतील तिथं झाड सुद्धा राम 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 म्हणतील. पाषाण दगड असतील, खडे असतील, गवत असेल, पशु पक्षी असतील ते सुद्धा राम 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 म्हणत असतील. काय प्रभाव पडत असेल. पाषाण पाजर फुटती रे, म्हातारी होती तरणी रे. अशा प्रकारचं कधी नामस्मरण केल्यानंतर एवढं नामस्मरण करतात. आता तुम्ही म्हणताल कसं काय असेल हे नामस्मरण. आता आपण राम म्हणलं सगळ्याला ऐकू येतं. सगळे जर रामच म्हणणार, मी राम म्हणलं की सगळ्याच्या मुखाने बरोबर रामच येणार. मग त्याच्यामुळं जणू काय असणार राम म्हणल्याबरोबर आता एखाद्या वेळेस असणार बघा आपल्या माईकचा धडकून आपल्याला ऐकू येतो. आपण हे तर राम म्हणलेला परत थोडी वेळानं आपल्याला राम शब्द ऐकायला येतो. तसं एवढं चिंतन सीता माऊलीचं आहे, एवढं चिंतन सीता माऊलीचं आहे. बहुतांचा परिसर सुद्धा असणारा राम 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 करतो का संगतीचा परिणाम आहे. आणि त्या संगतीमुळं तिथं गेल्यानंतर वाटतंय त्या सीता माऊली एवढं भगवंताचं नामस्मरण करतात ते दगड सुद्धा नामस्मरण करतोय काही की असं वाटतं. ती गवत सुद्धा गवतातनच आवाज येतो की काय, जणू काय असणाऱ्या त्या झाडातनं विलीतनच आवाज येतो काय की पशु पक्षी असणारा राम राम म्हणतात काय की अशी भावना असा भाव पाहणाराचा होतो. म्हणले जानकी स्पर्शाचे जीवन नित्य स्मरे श्रीरघुनंदन जानक जीवन निमग्र त्यास समाधान श्रीरामे. सीता माऊलीनं जर असणारा पाण्याला स्पर्श केलेला असेल तर ते पाणी सुद्धा राम 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 म्हणत. किती चिंतन असेल बघा. हातात असणारं पाणी जर घेतलं तर ते पाणी सुद्धा राम 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 म्हणजे
रामा वाचून काहीच नाही, देवा वाचून काहीच नाही. रामच म्हणणार. कुठलंही कार्य करत असताना राम 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 म्हणायच्या. त्याच्यामुळे पाण्यात सुद्धा स्वाद तोच आला होता. राममयच आहे की काय असं पाणी पाहण्याला वाटत होतं. त्याच्यामुळे असणाऱ्या प्रभू राम का जी काय जीवन असेल सीतामाऊलीचं जीवन म्हणजे आधार कोण असेल तर जानकी माऊलीचं असणार जीवन, जानकी रूपी असणारं जीवन कुठं निमग्न झालं? आधार पाणी श्रीरामामध्ये असणारं निमग्न झालेलं आहे. म्हणजे सर्व असणारं कार्य सीतामाऊलीचं, सर्व असणारं काही असणारं चालतं बोलणं उठणं बसणं काही असणार सीतामाऊलीचं ते प्रभू रामचंद्रमय झालेलं होतं. असं झालेलं आहेच असं प्रभू रामचंद्र सांगतात. सीता सतीचा निज जरा नित्य स्मरे श्रीरामचंद्रा सीतांग स्पर्शाचा वारा श्री राघवेंद्र स्मरणेशी. हो सीता माऊलीच्या असणारी ज्या जमिनीवर सीता माऊली बसलेले आहेत ती बसलेली जागा सुद्धा असणार राम 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 म्हणले शिवाय राहतच नाही. राम राम असणारी ती जागा सुद्धा म्हणती म्हणले. एवढंच नाही सीता माऊलीच्या असणार सीता माऊलीला स्पर्श करून जर वारा निघाला पुढं तर वारा सुद्धा ऐकणारा तो वारा सुद्धा असणार अंगाला झटकून जरी चालला तरी त्या वाऱ्यातनं म्हणजे राम 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 शब्दच येतो कोण वारे. आता आपण इथं राम म्हणलं आता तिथं काय माणसाला तिथलं ऐकू जाते का नाही बाहेर बसलेला जातयच राम ह्या हवेत असणारा राम जातो. तशा प्रकारे असणारा सीता माऊलीच्या भोवतालची असणारा सर्व पृथ्वी ज्या जागेवर बसले ती सुद्धा राम म्हणती म्हणले. त्यांना झगटून गेलेला जो काय वारा आहे तो वारा सुद्धा म्हणले असणारा राम रामच म्हणतो. श्री गणेशाय मात्री सरस्वती मात्री प्रभू रामचंद्राय नमः. सीता स्वरूपव्रतांतादरे सांगितले रघुनाथ ते ऐकता हनुमंत परिमोचेता स्वानंदे. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान. सीतेचं जे स्वरूप आहे लावण्य आहे ठाणमान गुण सगळं रामचंद्रांनी सांगितल्याबरोबर हनुमंताला त्या ठिकाणी प्रेम अवस्था अनिवार्य झाली आणि प्रेमामध्ये हनुमंतराय मूर्छित पडले. प्रेम प्रेमयुक्त मूर्छित पडला हनुमंताई कृपे कवळी श्री रघुनाथ हृदयात आलिंगे. आणि असणाऱ्या प्रेमाने मूर्छित पडले. रामचंद्राचं सीतेचं प्रेम पाहिलं हनुमंतराय मूर्छित पडले. रामचंद्रांनी हनुमंताला आलिंगन दिलं. हनुमंत आलिंगन श्री राम नाटवे रामपण मारुते नाटवे वानरपण ब्रह्म परिपूर्ण स्वय झाला. ज्यावेळेस आलिंगन दिलं त्यावेळेस देव भक्तापणा संपला. दोघही एकच झाले. रामचंद्राला मी राम आहे हनुमंताला मी हनुमंत आहे भक्त आहे तू देव आहे. हे दोघही एकमेकाची खूण विसरले. निर्वणी गेले मी तो पण खुंटले बोल तुटले मौन दोघे झाले चैतन्यगण वस्तू परिपूर्ण परिपूर्णत्व. आणि दोघांचं मित्रपणा विरून गेलं म्हणजे संपलं मावळलं. आणि त्या ठिकाणी दोघही दोन असणारे एक रूप झाले. हृदयाला हृदय लागलं त्यामुळे राम आणि हनुमंत एकच झाले. त्याचे स्वरूप सांगता धनी न पुरे श्री रघुनाथ धन्य धन्य श्री रामकांता तेने हनुमंत उल्हास. आणि सीतेचं स्वरूप सांगितलं महाराज. एवढ्या वेळ सांगितलं असं रामचंद्रांनी काय सांगितलं आणि एवढ्या वेळ सांगून सुद्धा रामाचं पोट भरलं नाही. एवढं स्वरूप सांगितलं तरी रामाचं समाधान झालं का? अजून सांगावंच वाटत होतं पण नाथ महाराज म्हणजे 9:30 वाजत झालेत कवर सांगायचं. हे कुठंतरी थांबावं. हनुमंतानं रामचंद्राने सांगितलं किती जरी माझ्या सीतेचं वर्णन केलं तिचं स्वरूप सांगितलं तरी आमचं समाधान होत नाही. असं स्वरूपाच्या पलीकडची सीता आहे असं सांगितल्यावर हनुमंताला आनंद वाटला. मी सीता सिद्धी करिता या खुण पाहाव्या हनुमंताई ऐके श्रीरामे सांगता मारुतीचे तलाद. रामचंद्राने सांगितलं हनुमंता तुला एवढ्या वेळ सांगायचं कारण होतं अलौकिक रामप्रिया. मग अशी ओवी आली ना अलौकिक सीता आहे. सीता लौकिक आहे का? जर सीता लौकिक असते तर राम म्हणले असते हनुमंता सीता शुद्धीला जा मी तिचा फोटो तुला व्हॉट्सअपला पाठवतो. पण अलौकिक आहे. लौकिकामध्ये सीता माता नाही अलौकिक आहे. तिचं वर्णन करता येत नाही. म्हणून तुम्ही सीता शोध करत असताना मी आता जे सांगितलंय त्या खुणा लक्षात घेऊन शोधा. हनुमंत म्हणे श्री रघुनाथ हे लक्षणे रक्षिताई मी जाणे न जनक द्वैता चिता सर्वथम जनेने.
आणि त्यावेळेस अशा पद्धतीने सांगितल्यानंतर सांगितलं अशी अशी सीता जाऊन शोधा. हनुमंतानं दुसरा मुद्दा मांडला, म्हटले रामा सीतेनं मला कधी बघितलेलं नाही, मी सीतेला कधी बघितलेलं नाही, आमच्या दोघांची ओळख नाही. आता मी सीता ओळखू शकतोय, तुम्ही सांगितलेल्या चिन्हानं मी सीता ओळखीन, पण सीतेनं बी मला ओळखावं असं काहीतरी सांग. पूर्वे माझा नाही देखिले, पूर्वे माझा नाही ऐकिले, एका अकस्मात रामे धाडिले सत्यत्वे बोलते माने नाही. आणि हनुमंत सांगतायत रामा सीतेनं मला बघितलेलं नाहीये आणि मी पण सीतेला पाहिलं नाही कधीच. याच्या पूर्वी आधी कधीच सीतेनं मला बघितलं नाही, मी सीतेला पाहिलं नाही. आणि अचानक जर गेलो आणि रामानं पाठवलं म्हटलं तर सीता विश्वास ठेवणार नाही. ऐसाची रावण कपटी चालण्याचा वेश घेऊन बेटी माझा शिंतरी वेचासाठी त्याची परिपाटी वानरो. मी जर डायरेक्ट सीतेपाशी गेलो आणि सांगितलं की रामानं पाठवलंय, सीता विश्वास ठेवील माझ्यावर? सीता विश्वास ठेवणार नाही. बघा लक्षात घ्या, एकदा विश्वासघात झाला परत माणूस कोणावरच विश्वास ठेवत नाही, विश्वास उडून जातो महाराज. सीतेचा विश्वासघात झाला होता, साधू म्हणून आला होता पण कपटी निघाला. जसं तो साधू म्हणून आला होता तसंच ही पण रामाचा भक्त म्हणून आला असेल आणि मला छळण्याचा प्रयत्न करत असेल अशी शंका सीतेच्या मनात येईल. श्रीरामाच्या गोड गोष्टी शुद्धी सांगतो गोमटी, पर्यावरण कपटी विश्वास पोटी मानी नाही. रामा सीतेचा विश्वास माझ्यावरती राहणार नाही. सीता मान्य करेल, रामापासून आलोय, रामाच्या गोष्टी सांगताय, रामाचं बोलतय, रामाचं स्वरूप वर्णन करतोय, बरंच काही काय रामाबद्दल याला माहिती आहे, पण सीतेचा जो विश्वास आहे तो विश्वास माझ्यावरती बसणार नाही. आणि माझ्यावरती जर विश्वासच नसेल सीतेचा तर गोड गोष्टी संवाद होणार नाही. ते विश्वास नाही पोटी त्याचे झाली व्यर्थ भेटी, भावाच्या गुळे गोष्टी सीता गोरटी रामा मी जर सीतेला भेटलो, सीतेनं मला पाहिलेच नाही कधीच, आणि जर डायरेक्ट गेलो रामानं पाठवलंय म्हणून तर सीता विश्वास ठेवणार नाही. आणि जर विश्वासच नसेल तर माणूस अंतकरणातलं कधीच सांगत नाही. अंतकरणातल्या गोष्टी सांगतोय कुणाला? ज्याच्यावरती विश्वास आहे त्याला सांगतोय, ज्याच्यावर विश्वासच नाही त्याला मनातलं सांगेल का? तसं सीतेचा विश्वास माझ्यावर नसल्यामुळं सीता मनातल्या गुह्य गोष्टी मला सांगणार नाही. नाही बेटी नाही गोष्टी दूर निश्चिता देखील द्रष्टी, आईची अशुद्धीच्या परिपाटी त्रणासाठीच रे नाही. राम मग एवढ्या लांब जाऊन काय उपयोग आहे? फक्त तो का तिथं झाडाखाली बसली तिला बघून आलो एवढंच सांगायचं का तुम्हाला? सीता फक्त लांबून बघितली एवढंच तुम्हाला सांगायचं का? एवढं आमचं सायस याच्यासाठीच आहे का? तिथं सीतेपाशी जायला पाहिजे, तिला बोलायला पाहिजे, तिचं सुख दुःख विचारायला पाहिजे, तिच्या अडचणी विचारायला पाहिजे, तिला काय गप्पा गोष्टी तिच्या बरोबर संवाद, तिच्या अंतकरणातलं गुह्य जाणून घ्यायला पाहिजे. अशा जर गोष्टी झाल्याच नाही तर ती व्यर्थ भेटी आहे. हनुमंत बोलतात, सीता मनोगत सकाळ चिता वसती ते कोण तळाय, रावणाचे किती बळ ते मी सकाळ शोधिना. हनुमंत सांगतायत फक्त सीतेचा माझ्यावरती विश्वास बसावा असं तुम्ही काहीतरी करा, बाकी सीता कुठेही असू द्या. त्या रावणाचं प्रत्येक घर सुंदरकांडामध्ये ओवी येते बघा, एक घर 100 वेळा पाहताय आपण. एक घर हनुमंतानं 100 वेळा ओळखलंय. प्रत्येक घरामध्ये 100 वेळा हनुमंतराय गेले. एवढं खात्रीशीर लंकेचं शोधन केलेलं आहे. आणि अशी मी सीता शुद्धी करतो, मग कुठेही राहू द्या. रावणाचं प्रत्येक अशी मी जागाच ठेवत नाही की जिथे शोध घेतला नाही, पण सीतेचा विश्वास माझ्यावरती असणं बसणं गरजेचं आहे. ऐसे सगळ मनोगत ऐसे मनोगत श्री रघुनाथा जेने मज आप्त मानिल चिताय, ऐची अधिक कार्यात चरणी माता ठेविला. हनुमंत रामचंद्राच्या पाया पडले आणि सांगतायत की रामा जेवढा विश्वास तुमच्यावरती आहे सीतेचा तेवढाच माझ्यावरती तिनं ठेवावा. सीतेनं मला आप्त मानावं, सीतेनं मला जवळचं मानावं, असं काहीतरी तुम्ही करा म्हणून लोटांगण हनुमंत घालतात. ऐसे बोलता हनुमंत परम चोख श्री रघुनाथाय, निजात्म मुद्रा वय देता ठेवणी माता वरदस्तोय. आणि मग असं हनुमंताने बोलल्यानंतर ना आपल्या हातातली अंगठी काढली
अंगठी काय आपल्यासारखी नव्हती महाराज. रामचंद्राची मुद्रिका आहे ती. मुद्रिका म्हणजे शिक्का. रामचंद्राची अंगठी आहे. राम नामाचा ठसा येतो आणि ती असणारी राममुद्रिका रामचंद्रानं आपल्या हातातनं काढली, हनुमंताकडे दिली. मुद्रिका देखील या ग्रहाची सीता तुझं माणी कपटी मी झाडीला चितीसाठी सत्य घोरटे मानिलं. रामचंद्र सांगतात, हनुमंता ही अंगठी सीतेला नेऊन दाखव. ज्यावेळेस ही अंगठी सीता पाहिल त्यावेळेस सीता तुला कपटी म्हणणार नाही, तुला कपट मानणार नाही, तुला आप्त मानेल, तुला जवळचं मानेल, तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवील. पण कधी ज्यावेळेस ही अंगठी तू सीतेला दाखवशील त्यावेळेस सीतेचा दृढ विश्वास तुझ्यावरती बसेल. हे राम नामांकित मुद्रा कथाची सीता सुंदर आहे आप्त मानिल कपिंद्र श्रीरामचंद्राचे निधर्म आहे. आणि तू जर ही अंगठी सीतेला दाखवली, सीतेने जर ही मुद्रिका पाहिली तर त्या मुद्रिकेच्या अनुषंगाने त्या मुद्रिकेवरती एवढा विश्वास आहे की सीता जी आहे तुला आप्त मानेल, अत्यंत जवळचा कुणीतरी असावा, पुत्रच असावा, अशा पद्धतीनं तुझ्यावरती विश्वास ठेवल, तुला मानिल. रामचंद्र बोलतो कोणी नामांकित जीव होणी या परमाप्त सीता मानिल हनुमंत राम कार्यार्थ साधिला. आणि हनुमंता ही जी अंगठी आहे ती अंगठी तुम्ही सीतेला दाखवा. अंगठी जर दाखवली तर जीवापेक्षा सुद्धा आप्त, आपल्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त तुमच्यावरती विश्वास बसेल. फक्त ही मुद्रिका सीतेला दाखवा. मोद्राले कोणी नामांकित आधीच वानर बळवंत त्यावरी मस्तकी श्रीराम हस्ताय श्रीराम मुद्राधारी प्राप्त उल्हास हनुमंत. आधीच हनुमंतराय बल संपन्न आहे. मग अशी मधी वगैरे येऊन गेले ना, रामा एवढंच बळ हनुमंताकडे. हनुमान आधीच बलवान आहे. त्याच्यामध्ये रामचंद्राची मुद्रिका, रामचंद्रांना राम नामरूपी मुद्रिका हनुमंताला प्राप्त झाली. त्याच्यात हनुमंताच्या डोक्यावरती रामचंद्राचा पद्म हस्त, कृपाळू हस्त बसला. एवढा आनंद हनुमंताला झाला. घेईन त्रिभुवनी घर दांडोळी शोधनी जनक बाळी करीन राक्षस वंदळी हर्ष टाळी पिटिली. हनुमंतानं आनंदानं टाळी वाजवली. महाराज आता सीतेला शोधणं अवघड नाहीये, कारण सीता जिथं आहे तिथली सगळी माहिती आपल्याला मिळाली. त्यामुळे आता सीता त्रिभुवनामध्ये घर दांडोळी घेतो, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहतो आणि सीतेचा शोध घेऊनच माघारी येणार. कारण केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण असा तो हनुमंत आहे. श्रीराम मुद्रा आली हाता लंका जाळे नमी आताय किती बळ लंकनाचा त्याही सर्वथा तुकी नाही. हनुमंताने विचार केला की रामचंद्राची मुद्रिका हातात आले, रामचंद्राची नामरूपी मुद्रिका आपल्याला भेटले. आता आपल्यापाशी ताकदीची कमी नाही. मग रावणाकडे किती बळ आहे, किती ताकद आहे, ते इंद्रजिताकडे किती ताकद आहे, रावणाची लंका जाळील असं आयुष्य हनुमंताला. इंद्रजित बळी निशाचारी त्या मी करीन संग्राम त्वरी रावण करीन थोर मारी करीन बोहरी राक्षसा. या इंद्रजिताकडे किती बळ आहे, त्याच्याकडे किती ताकद आहे, रावणाचं सैन्य किती आहे, राक्षसांकडे ताकद किती आहे, रावणाचं बळ किती आहे, त्यांची शस्त्र सामग्री किती आहे, त्यांची असणारे त्या ठिकाणी लंकेचे दुर्ग कसे आहेत, काय कसं आहे, सगळं बघीन आणि सगळं बघून सगळ्या राक्षसांची धांदल उडवीन, त्यांना मारीन, बळ त्यांचं संपविल असं हनुमंत बोलतात. हनुमंत नमस्कार आणि श्री रघुनाथ वेगी उडाला गगनात राम कार्यार्थ साधावया. आणि हनुमंताला आनंद वाटला. त्या ठिकाणी असणार रामचंद्राच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि आकाशामध्ये उड्डाण केलं. हनुमंत श्रीराम मुद्रा घालिता हाती उडता गळवली पडे रक्षिती वस्त्र नाही मारुती प्रति पालवा प्रति बांधावया. मग रामचंद्राने अंगठी दिलेली होती आणि ती अंगठी आपल्याला सीतेपर्यंत पोहोचवायची होती. हनुमंतानं उड्डाण केलं. मग हनुमंताने विचार केला ही मुद्रिका ठेवायची कुठं, आपल्यापाशी काय कापड आहे का गाठ बांधून ठेवायला, कुठं ठेवायचं.
आपल्यापाशी वस्त्र नाही, काही नाहीये, मग कुठं ठेवायचा विचार हनुमंत करतात. गांठीत गाडीता गांठ्या विकल्प मानितो सटाळ करीतो खटाळ छान चांडाळ नाठवितोय. गाठीमध्ये बांधायचं नाहीये. गाठ मांडली की गाठीमध्ये बांधलं की विकल्प निर्माण येतो म्हणतात बघा. लय आतल्या गाठीत आहे ही जी आतली गाठ जी आहे ती गाठीमध्ये बांधलं की विकल्प तयार होतो, विकल्प निर्माण होतो. त्यामुळे रामाची मुद्रिका कुठल्याही गाठीमध्ये बांधायची नाही. मग कुठं ठेवायची ऐका. नामावळे जयासी तो धनावा पापराशी सकल दोष दयपाशी क्षय त्यासी कल्पय. अहो भगवंताचं नाव आहे, एवढं सुंदर नाव आहे महाराज राम की श्रीराम. किती सुंदर नाव आहे. आणि एवढं सुंदर नाव ज्याला आवडत नाही तो पाप राशी, रास म्हणजे ढिगारा, त्याच्यापाशी पापाच्या राशी आहेत. कोणापाशी? ज्याला राम आवडत नाही, ज्याला रामाचं नाव आवडत नाही, ज्याला भगवंताचं भजन आवडत नाही, ज्याला रामकथा आवडत नाही, ज्याला रामायण आवडत नाही, तो पाप राशी, तो पापाचा पर्वत आहे असं महाराज बोलतात. राम नाम न माने जयासी अर्थवाद म्हणे नामाशी जिताची प्रेतत्व त्याशी स्पर्श नाही तयालाय. आणि ज्याला राम नाव आवडत नाही, रामाला फक्त शब्द समजतो, अर्थवाद म्हणतो, काहीतरी आहे असं जो म्हणतो, तो जिवंत मडाय, जिवंतच प्रेत आहे. जिवंत असून तो मेल्यासारखा आहे. त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही महाराज. आणि नाहीच आळंदीच्या मालकाचं म्हणणं आहे, हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्याला राम आवडत नाही तो यमाचा स्वैर आहे असं आळंदीचे महाराज बोलतात. धन्य युक्ती त्या कपिंद्र हाता येता श्रीराम मुद्राय मुखी घालवी व नरेंद्र केला थार निज हृदयी. आणि हनुमंताने विचार केला रामाची मुद्रा कुठंही ठेवायची नाही, आणि कुठंही ठेवली तर पडल. आणि पडल्यावर पुन्हा त्या सीतेला शोधायचं का त्या अंगठीला शोधायचं? सीता शोधणं सोपं आहे ना, अंगठी सापडणार नाही. मग कुठं ठेवली? मुखामध्ये ठेवली. अहो मुखामध्ये रामाचं नाव आहे, मुखामध्ये मुद्रिका आहे, मुखामध्ये ठेवली. आणि ते असणाऱ्या मुद्रिकेची साठवण, राममूर्तीची साठवण हनुमंतानं हृदयामध्ये साठवले. वानराचे ठेवणे गाल फडा भरावेच न्याय हनुमंताही तशाची करणे मुखी घालणे श्रीराम मुद्रा. वानर असतात की आता आपण बघितले की तिथं रामलिंगला कितीतरी वानर असतात महाराज. त्याला आपण केळी देतो, चणा देतो, फुटाणा देतो, काही बी देतो, आणि ते पहिल्यांदा आपल्या जवळ घेते तोंडामध्ये ठेवतोय. पुन्हा कवा का खायला येईन आपण तोंडामध्ये साठवून ठेवतो. तसं हनुमंत एक वानरच आहे, तर वानराच्या जातीतले आहेत. त्यामुळे त्यांनी तसं बाकीची वानर सण आपल्या मुखामध्ये साठवून ठेवतात, तसं हनुमंतानं ती मुद्रिका हृदयामध्ये मुखामध्ये साठवले. जेवले पासून हृदय भुवन नाम मुद्रे साठवण हनुमंते करणी उड्डाण शीघ्र गमान राम कार्य. हनुमंताचं केवळ हृदय रामाचं आहे, पूर्ण असणारं हृदय श्रीरामचंद्राचं आहे. असं आहे का? कारण जिभेपासून हृदयापर्यंत जिभेला रामनामाची आवड आहे आणि हृदयामध्ये रामनामाची साठवण आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. जेवले पासून हृदय भुवन नाम मुद्रे साठवण हनुमंते करणी उड्डाण शीघ्र गमान राम कार्य. नळ निळ जांबवंता जे ते आंगण वाट पाहताय ते आला हनुमंत सीता सिद्ध्यार्थ शोधावया. आणि मग झालं हनुमंताचं बोलणं झालं. बघा सगळी वानर अशीच निघून गेली. जावं म्हणले की गेली. काय सीता मातेचा शोध करायचा त्यांनी बघितलं होतं का? कधी फोटो बघितला होता का? काय जावा म्हणले की गेली. कसं ओळखणार सीतेला? पण हनुमंत बुद्धिवान आहे, न्याय सारासार विचार हनुमंताकडे होता. बघा हनुमंताने सांगितलं नाही मी रामचंद्राला सीता विचारून येतो, भेटून येतो, दर्शन करून येतो असं वानरांना सांगितलं. रामचंद्रापाशी गेले, गुह्य गोष्टी केल्या आणि परत नळ निळच्या मोहन अंगद जिथं होते तिथे आले. आला जे कोणी हनुमंत अंगाला झाला युक्त आहे वानराला बौद्ध दक्षिण पंथ शोधावया. मग आता हनुमंत महागार आले तर तिकडेच ती वाट्यावर बसली होती, कट्ट्यावरती गप्पा मारी. त्यांना काय
वानर बसली होती गप्पा मारित आणि इकडे हनुमान रामायणाला गेल का ती माहिती नव्हतं त्यांना. हनुमान रामचंद्राकडे आले होते आणि ती तिकडे फालतू गप्पा मारत बसलेली होती वानर. हनुमान पोटी सुटली 9:30 वाजले की हनुमान आले की मग सगळेजण आनंद वाटला. सीता शोधासाठी दक्षिण दिशेला निघाले. एका जनार्दन चरण शोधा वयानीच्या दक्षिण वानर विलवल्लास पूर्णत्यई निर्भय धारा. करते श्री संत एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगताय तू वानर दक्षिण दिशेला निघाले. सीता शोध करण्यासाठी वानरांना उल्हास आहे, आनंद आहे. आता पुढची कथा अनुसंधान ऐका. स्वाती भावट रामायणे किसकिन ढाकाने एका कारटी कायम श्रीराम हनुमंत संवादो नाम त्रयोदशाध्याय गुणाचे कृष्ण हार गुणवंत शुभम भवतु पुंडलिकावती हरी विठ्ठल श्री